सर, तुमचं खूप स्वागत आणि धन्यवाद की तुम्ही या व्यासपीठावर आलात. मुलाखतीला सुरुवात करण्यापूर्वी लेखिका दीपा देशमुख यांना मी विनंती करते की एक छोटंसं त्यांनी स्मृतिचिन्ह सरांना द्यावं. सरांचं वय मुद्दाम मला उल्लेख करावासा वाटतो 82, पण त्यांच्या कामाचा जो आवाका आहे आजही तो आहे बरोबर वय तुम्ही उलटं करा 28 तसा आहे. तर मला असं विचारायचं आहे, वाराणसीच्या वेदशास्त्रोत्पन्न कुलामध्ये तुमचा जन्म झाला. कसं होतं घरचं वातावरण? आधी एक दोन वाक्य सांगतो, म्हणजे की ह्याच्यामध्ये जे काही माझं चरित्र किंवा काय कामाचे डिटेल्स येणार आहेत ते अतिशय सामान्य आहेत माझ्या मते. ह्याच्यामध्ये काही वैलक्षण्य नाही आहे. पण ह्याबद्दल जेव्हा मी ज्योतिषी बोलत होतो तर तिला असं वाटलं की नाही, कारण आपण हे कुठेतरी काहीतरी वेगळं आणि करावं, हे आधी सांगतो. आमचं बनारसमध्ये घर आहे. आणखीन रत्नागिरीच्या दळेगावाहून आमचा एक पूर्वपुरुष बनारसला येऊन दाखल झाला 300 वर्षापूर्वी. आणि त्याचं उद्देश होतं वेदशास्त्राचं अध्ययन करणं, कारण त्यावेळेला काशी हे एक मोठं संस्कृतचं अधिष्ठान होतं. आणि त्यासाठी ते तिथे गेले. आणि त्यानंतर मग आमच्या कुळामध्ये अनेक मोठे मोठे विद्वान झाले. त्याच्याचपैकी खूप मोठे विद्वान म्हणजे माझे वडील पंडित गोपाळ शास्त्री नेने होते. आणखीन गोपाळ शास्त्री नेने हे त्यांचं थोडंसं म्हणजे सांगतो चरित्र, म्हणजे खूप विद्वान होते. त्यांचे आवडते विषय म्हणजे व्याकरण, वेदांत आणि धर्मशास्त्र असे 3 विषय त्यांचे आवडीचे होते. पण असा एक त्यांच्यामध्ये असा एक कॉन्ट्रास्ट मला असा दिसून आला की इतके विद्वान असूनसुद्धा आणि सामान्य गोष्टीवरती त्यांना आपला संयम नाही ठेवता, असं मला लहानपणापासून ती गोष्ट जाणवत गेली. म्हणजे आणि त्याच्यामुळे काय झालं की माझ्यामध्ये एकतऱ्हेची बंडखोरीची भावना, ट्रेडिशन म्हणजे परंपरेत माझा जन्म झाला त्याच्याप्रती मला खूप श्रद्धा पण आहे. आता तर खूपच श्रद्धा झालेली आहे. आणि त्या परंपरेच्या प्रती मला एक थोडंसं एक बंडखोरीची भावना आली. त्याची 1-2 उदाहरणं मी तुम्हाला सांगतो ते का झालं ते. एका बाल व्याख्यान स्पर्धेमध्ये मी असं बोलता बोलता असं काहीतरी प्रतिपादन केलं की जानवं कशाला घालायचं आहे, त्याच्याने काय होणार, जे लोक जानवं घालत नाहीत ते काय हेल्दी नसतात का वगैरे असं. आता ही एक साधी गोष्ट तुम्हाला वाटेल, पण आजच्या 60-65 वर्षापूर्वी अशी गोष्ट एका ब्राह्मण कुळामधून जन्माला आलेल्या महापंडितांच्या घरातून असं आलेल्या एका मुलाने जाहीरपणे सांगणं हे एक मोठं ग्रामण्य होतं. म्हणजे मोठं म्हणजे विवादाचं कारण होतं. तर लोकांनी जाऊन सांगितलं वडिलांना आणि मग त्याच्याप्रमाणे मला काय योग्य ती शिक्षा झाली. म्हणजे दुसरं एक उदाहरण म्हणजे असं होतं की खूप छान चमत्कारिक आहे जरासा. बनारसमध्ये आम्ही दरवर्षी शारदोत्सवामध्ये मराठी नाटकं बसवत असो एकदा, वर्षातून एकदा. आणि त्यावेळेची सामाजिक परिस्थिती तिथली अशी होती की कुठल्याही नाटकामध्ये पालक लोक मुलींना काम करायला पाठवत नसत, म्हणून मग मुलांनीच ते काम करायचं होतं, अशीच प्रथा होती. तर एक वर्षी आम्ही एक नाटक बसवलं, पुलंचं तुझं आहे तुझं भाषी हे नाटक बसवलं. आणि त्याच्यामध्ये गीता गोवारीकर काम मी केलं. आणखीन मग आता नाटक कसं झालं वगैरे त्याला महत्त्व नाही आहे, पण ते बरोबर फार मोठं पातक झालं. एका मुलांनी मुलीचं काम केलं, असं खूप मोठं पातक झालं. असं सगळं वातावरण तसं तयार झालं. आणि वडिलांना परत कोणीतरी जाऊन सांगितलं
की असं झालं. मला 3 दिवस उपवास करायला लागला. असं ते एक चमत्कारिकपणे हे झालं. पण वडील म्हणजे कुठे त्यांचा पेशा काय होता? माझे वडील हे म्हणजे संस्कृतज्ञ होते सांगितलंच. तर ते क्वीन्स कॉलेजमध्ये तिथल्या खूप प्रसिद्ध कॉलेज होतं. हां. त्या क्वीन्स कॉलेजमध्ये प्रोफेसर होते. संस्कृतचे व्याकरण, मुख्य म्हणजे व्याकरण, धर्मशास्त्र आणि वेदांत असे 3 विषय ते तिथे शिकवायचे. आणखीन तिथून मग घरात वातावरण कसं होतं की ते कॉलेजमध्ये शिकून झालं, वर्गात शिकून झालं की त्यांच्याबरोबर त्यांचे सगळे विद्यार्थी घरी यायचे आणि मग घरात पण पाठ सुरू व्हायचा. पाठ म्हणायचे म्हणजे अभ्यासाला पाठ सुरू व्हायचा. तर अशा तऱ्हेचं वातावरण म्हणजे अध्यापनाचं, विद्येचं असं वातावरण संबंध घरामध्ये होतं. आणखीन आमच्या मध्ये आम्ही 4 भाऊ 4 बहिणी असे 8 भावंड होतो. आणखीन 3 सावत्र भाऊ बहीण होते. त्यापैकी 2 सावत्र बहिणी आपल्या घरी लग्न होऊन झालेल्या होत्या आणि 1 भाऊ होता. म्हणजे आम्ही इतके माणसं अशी त्या घरात होतो. मोठं कुटुंब होतं. त्यामुळे आर्थिक स्थिती जरा बेताची होती. आणि त्यावेळेला मी 4थीमध्ये शिकत होतो. तर आणि 2 रुपये 50 पैसे फी होती. आणि ती आणखीन माझे शिवाय मोठे भाऊ बहिणी त्यांच्याही सगळ्या शिक्षणाचा खर्च होता. म्हणून मग काय झालं की आम्हा सगळ्यांना शाळेतून काढून आणि सगळ्यांना संस्कृत शिकवायला बसवलं सगळ्यांनी. आणि वडिलांच्याकडून शिकायला मिळालं म्हणजे. तर आता ह्याचा शाळामध्ये मग पुन्हा कधी शाळेत गेलो नाही, मी कॉलेजमध्ये गेलो नाही, काही झालं नाही. म्हणजे आता ह्याचा कॉलेजमध्ये न गेल्याचा फायदा असा झाला की एक तर पैसे तर वाचलेच, आणखी मला वडिलांसारख्या महापंडितांकडून डायरेक्ट आणि त्यांच्याकडे जे लोक यायचे त्यांना भेटण्यासाठी, ते पण महामहोपाध्याय असे मोठे मोठे विद्वान असायचे, त्यांच्याकडून पण मला शिकण्याचा संधी लाभली. हा मोठा फायदा. आणि तोट्याच्या बाजूला पण म्हणजे एक शाळेमध्ये जाऊन आणखीन मुलांना जी एक मौज मस्ती, गमती जमती असं सगळं करायला मिळतं, तर त्याला मी थोडा मुकलो. आणि एक सगळ्यात मोठं नुकसान माझं असं झालं की शाळेत असताना मी बरंच लेखन केलं असतं, ते मी घरी असताना कधीच केलं नाही. म्हणून माझं हस्ताक्षर जे सुधारलं गेलं असतं ते सुधारलं गेलं नाही. आणि आज पण अशी परिस्थिती आहे की हम लिखे और खुदा बाचे, अशा तऱ्हेचे तोटा हा झाला. म्हणजे इनडायरेक्टली तुम्ही असं सुचवताय की शाळेत गेलं की हस्ताक्षर सुधारतं. हो. ओके. नुकसान पण झालं. तुमचे वडील धर्मशास्त्री म्हणून प्रसिद्ध होते. हो. त्यांचे काहीतरी गमतीदार प्रसंग हो. म्हणजे एक सांगतो, बऱ्याच लोकांना माहीत नसेल, खूप पूर्वीची म्हणजे हे बनारसमध्ये जसं इथे पैठणमध्ये होतं बघा, महाराष्ट्रामध्ये पैठणमध्ये कुठल्याही धर्मशास्त्राचा विषय आला, सामाजिक किंवा असा, तर त्याची व्यवस्था पैठणमधून व्हायची आणि ती सगळ्यांना महाराष्ट्रात मान्य करायला व्हायची. ज्ञानेश्वराच्या बाबतीत पण असं झालेलं आहे. म्हणजे तसंच त्यावेळेला राष्ट्रीय स्तरावरती काशी हे धर्माचं अधिष्ठान मानलं जायचं. आणि तिथून जी व्यवस्था कुठल्याही विवाद्य विषयावरती जी व्हायची ती सर्वांना मान्य करायला लागायची. तर माझे वडील हे संबंध पंडित कुलांनी नेमलेले असे, म्हणजे ऑफिशियली नेमलेले असे धर्मशास्त्री म्हणजे धर्माचार्य होते. आणि असे सगळे प्रसंग जर कधी आले तर त्यांच्याकडे लोक जाऊन विचारत की गुरुजी अब मैं क्या करूँ इसके लिए. एक प्रसंग मला असा आठवतो की आणि तिथे सगळीकडे लोक यायचे, म्हणजे UP बिहार वगैरे सगळीकडे यायचे. तर असाच एक 10-12 लोकांचा एक समूह आला आणि त्यांनी सांगितलं की, तिथे येऊन सांगितलं की गुरुजी ब्रह्महत्या हो गई है. म्हणजे ब्राह्मणाला एका मारून ते लोक सगळे इथे आले होते. आणि ब्रह्महत्या हो गई है, तो पाप हो गया है, तो इसका प्रक्षालन करने के लिए मुझे कोई प्रायश्चित आप बताइए. तर ठीक आहे, म्हणजे ही एक साधी गोष्ट होती. वडिलांनी काय ते सांगितलं असेल.
मुद्दा असा आहे की त्यावेळेसुद्धा धर्मशास्त्राचा पगडा केवढा समाजावर होता हे ह्याच्यावरून दिसून येतं. आणखीन एक गमतीची गोष्ट सांगतो की हे सगळे मंडळी येऊन आणि ब्रह्महत्येचं पातक झालं वगैरे हे वडिलांकडे येऊन खरं बोलले, पण न्यायालयामध्ये मात्र जे आज चाललंय तसंच कधीही तिथे खोटं तिथे बोलत राहिले, तिथे कधी सांगितलं नाही की ब्रह्महत्या झाली म्हणून. हे एक वैशिष्ट्य म्हणजे चमत्कार होता. म्हणजे असा म्हणजे आपण केलेल्या चुका न्यायालयात कबूल करायच्या नाही, हो. पण वडिलांकडे येऊन तुमच्या कबूल करायच्या, कारण ते धर्मशास्त्री होते हो, हो. आणि ते जे शासन देतील ते घ्यायचं. हो. अच्छा, बर. पण मग सर, वडिलांशी तुमचे मतभेद का व्हायचे? कारण तुम्ही त्यांच्याच पठडीत तयार झालात, शिकलात. हो. तो वडिलांशी माझे मतभेद म्हणजे 2 उदाहरणं मी वरती आता दिली. हां. तर एक तर त्याच्यावर त्यांचं जे रिएक्शन झालं ते जरा म्हणजे जास्त झालं असं मला वाटलं. आणखीन वडिलांकडे जे त्यांचे दोस्त मित्र वगैरे सगळे यायचे, पंडित आणि सगळे महामहोपाध्याय सगळे मोठे विद्वानाचे, त्यांच्या वागण्यात पण मला अशी विसंगती दिसायची. आणि एकंदरीत मला असं वाटलं की कुठेतरी एक तऱ्हेचं पाखंड म्हणजे हिपोक्रेसी कुठेतरी आहे आणि खरं नाही आहे सगळं, म्हणजे असं माझ्या मनात यायचं. आणि त्याच्यापासून मग तसं एक त्याचा विरोध करण्याची भावना. आणि तुम्ही ती हिंमत केलीत मतभेद असताना हो. त्या गोष्टीला विरोध करण्याची. हो, म्हणजे विरोध म्हणजे मी एकदा म्हणजे शाळेतून म्हणजे घरातून मी पळून कलकत्त्याला गेलो होतो त्यामुळे 1-2 प्रसंग झाल्यामुळे. आणि मी त्याच्यानंतर परत आलो. आणखीन मग आल्यानंतर मात्र सगळं चित्र पालटलं. म्हणजे वडिलांनी काहीतरी कामं अशी केली ज्याच्यामुळे मला एकदम असं वाटलं की आपण ओव्हर रिॲक्ट झालो होतो मला वाटतं. त्यातल्या 1-2 घटना मी तुम्हाला सांगतो. एक तर त्या ब्रह्महत्येबद्दल सांगितलं तर ती एक साधारण घटना होती. दुसरी घटना होती एक वृद्ध गृहस्थ जे बनारसमध्ये काशीवासासाठी म्हणून आले होते. म्हणजे काश्यान मरणान मुक्ती असं म्हणतात. म्हणजे काशीमध्ये मेलं तर मोक्ष प्राप्त होतो. आणि मोक्ष प्राप्त तेव्हाच होईल जेव्हा पापाच्या बाजूला काही क्रेडिट नसेल, म्हणजे ही पण भावना होती. तर ते वृद्ध गृहस्थ वडिलांच्याकडे आले आणि म्हणले की गुरुजी, बहुत पहले कुछ पाप हो गया है, पाप का प्रक्षालन करना चाहते हैं, आप प्रायश्चित्त बताइए. आणि मग त्यांनी वडिलांनी विचारलं काय झालं. मग त्यांनी काही सांगितलं. मी खूप लहान होतो तेव्हा, माझी काही अक्कल नव्हती की तो काय सांगतोय वगैरे. 1.5-2 तास काहीतरी तो आपलं गाऱ्हाणं सांगत बसला होता. नंतर मोठं झाल्यानंतर मी जेव्हा ते सगळं आठवलं तेव्हा त्याचा सार असा होता की गावामध्ये मोठ्या भावाच्या निधनानंतर त्याच्या बायकोशी म्हणजे ह्याच्या भावजाईशी त्याचे संबंध प्रस्थापित झाले. आणि तो तिच्याबरोबर 30 वर्ष राहिल्यानंतर आणि त्याला आता इथे बनारसमध्ये आल्यानंतर मोक्ष प्राप्त व्हायचा होता, म्हणून त्याला असं वाटलं की पाप आपल्याकडून झालेलं आहे आणि त्या पाप प्रक्षालनासाठी ते आले. तर अशी ही घटना एक होती. म्हणजे ह्याच्यावरून हेच दिसून येतं की समाजावरती धर्माचा कसा पगडा होता म्हणून. समाजावर धर्माचा पगडा होता. तुमचं शिक्षण हे म्हणजे परंपरेतनंच झालेलं आहे. हो. असं असताना तुम्ही विज्ञानवादी कसं झालात? त्याची 1-2 उदाहरणं सांगतो मी. एक उदाहरण काशी विश्वनाथ मंदिर प्रसिद्ध आहे, सगळ्यांना माहिती आहे. तर मला वाटतं ही 1955 वगैरेची गोष्ट असेल. म्हणजे मी काहीतरी 12-13-14 वर्षाचा असेल त्यावेळेला. आणखी तर काशी विश्वनाथ मंदिरामध्ये बाबा राघवदास म्हणून एक मोठे गांधीवादी होते, त्यांच्याबरोबर हरिजनांनी प्रवेश केला. आणखीन खूप मोठं विवाद नॅशनल ह्याच्यावरती राष्ट्रीय स्तरावरती खूप मोठा विवाद त्यावर झाला. आणखीन मोठं वादंग झालं. बनारसच्या पंडितांनी अशी एक सभा केली की आता हे मंदिर आपल्या दर्शन करण्याच्या योग्यतेचं राहिलेलं नाही आहे, त्यात काही औचित्य नाही आहे. आणि तिथे एक स्वामी करपात्रीजी म्हणून मोठे विद्वान असे गृहस्थ होते आणि त्यांनी असा फतवा काढला,
फार विचित्र अगदी, म्हणजे की अब ये शिवलिंग पाखाने के पत्थर की भांति और रजस्वला स्त्री की भांति अपवित्र हो गया है, इसलिए इसमें अब दर्शन करने जाने का कोई औचित्य नाही आहे. आणखीन मग त्यांनी एक नवीन मंदिर बांधलं आणि त्याच्यामध्ये लोकांना सांगितलं की तुम्ही आता इथे दर्शनाला येत चला. वडिलांनी काय केलं की एक छोटंसं पत्र लिहिलं आणि तिथल्या लोकल आज नावाचं एक पत्रिका तिथून निघायची बनारसमधून, त्याच्यामध्ये ते पत्र त्यांनी लिहिलं. त्या पत्रात त्यांनी असं लिहिलं होतं, आणखीन सगळे धर्मशास्त्र, सगळी पुस्तकं, धर्मसिंधू व निर्णय सिंधू सगळी त्यांनी कन्सल्ट करून त्याच्यामधून असं सार काढलं होतं की ज्योतिर्लिंग जर असेल तर ते कुठल्याही पद्धतीने विटाळलं जाऊ शकत नाही, अस्पृश्य होऊ शकत नाही, असं प्रतिपादन त्यांनी त्यात केलं. आणखीन ते छापलं गेलं. मग त्या पत्रावरती इतका विरोध झाला, इतकं वादंग झालं, जवळजवळ 3 महिने पुढचे दर आठवड्याला एक दोन आर्टिकल्स आमच्याकडून, 1-2 आर्टिकल्स त्यांच्याकडून, असे ते सगळं वाद चालत राहिला. म्हणजे आणखीन अर्थात त्या सगळ्या ह्याचं एक पुस्तक झालं, काशी विश्वनाथ मंदिर विवाद म्हणून. आणखीन हे मुद्दाम सांगतोय की सगळं डॉक्युमेंटेशन झालेलं आहे, त्याचं सगळं प्रमाण सिद्ध आहे सगळं हे. आणखीन मग वडिलांनी हे लिहिलं तर एका धर्मनिष्ठ म्हणजे धार्मिक चेअरच्या एका माणसाने असं सांगितल्यामुळे लोकांवरती असा प्रभाव झाला की आज पण आपल्याला माहिती आहे की काशी विश्वनाथ मंदिर ते जुनं जे होतं त्याच्यामध्येच लोक जातात आणि करपात्रीजींनी बांधलेलं मंदिर इतिहास जमा झालं. इथे वडिलांची भूमिका काय होती तुमच्या? वडिलांची भूमिका अशी होती की ती पण महत्त्वाची, म्हणजे एकदम असं समजू नये आपण की त्यांनी हरिजन प्रवासाचं समर्थन केलं होतं. ते अशामुळे नाही की त्यांना हरिजनांना प्रवेश होऊ द्यावा असं नव्हतं. ज्योतिर्लिंगामुळे त्यांच्या प्रवेशाने ते ज्योतिर्लिंग विटाळलं गेलं नव्हतं, एवढंच त्यांना फक्त म्हणायचं होतं. म्हणजे ते ह्या म्हणजे हरिजन प्रवेश गेला की झाला की नाही झाला ह्याच्याशी त्यांचा काही संबंध नव्हता. त्याचे ते समर्थक पण नव्हते. म्हणजे तर अशा तऱ्हेचं ते एक वातावरण त्यावेळेला होतं. आणखीन ते एक म्हणजे इथे मुख्य असं थोडंसं मी ॲड करते याच्यात. जेव्हा मी सरांशी गप्पा मारत होते या विषयावर, त्यांनी मला एक स्पेसिफिक सांगितलं होतं की हरिजन प्रवेशामुळे काशी विश्वनाथाचं लिंग जे काही आहे, शिवलिंग, हे विटाळत नाही. हे त्यांच्या वडिलांनी धर्मशास्त्राचा आधार घेऊन ते सिद्ध करून दाखवलं. एवढी त्यांची त्या धर्मशास्त्रावर, त्या ग्रंथांवर प्रचंड भक्ती होती किंवा त्याला ते वाहिलेले होते आणि त्या बेसिसवर त्यांनी सिद्ध केलं की असं शिवलिंग वगैरे कधी विटाळत नाही. आणि अशी भूमिका घेणारे तुमचे वडील मला वाटतं एकटे होते त्यावेळी, त्या सगळ्या पंडित सभेत. बनारसच्या पंडितांपैकी एकटे होते. नंतर मग एक विचित्र आणखीन त्यांचं एक घटना झाली की आधी चंद्रावरती माणसाचं पाऊल उमटलं होतं, म्हणजे गेले होते. तर बनारसच्या सगळ्या मोठमोठ्या पंडितांनी सगळे एकत्र येऊन परत असा एक ठराव केला की चंद्रावर जो माणूस, ज्या चंद्रावरती माणसाची पावलं उमटते तो चंद्र आपल्या नवग्रहापैकी चंद्र नाही आहे, असा ठराव करूनच मोकळे झाले. म्हणून आपण ह्याची आपली नवग्रहातली पूजापाठ वगैरे आपण चालू ठेवू शकतो, म्हणजे काही त्याच्यामध्ये समस्या नाही आहे म्हणून. आणि मग तेव्हा वडिलांनी काही त्याचा, म्हणजे मी नव्हतोच तिथे, म्हणजे मी बनारसमध्ये विनोबाच्या पदयात्रेत किंवा कुठेतरी असा होतो. आणि पण त्यांचं मला एक पत्र आलं आणि त्या पत्राने माझ्या मनामध्ये एकदम असं परिवर्तन झालं वडिलांच्या प्रती. त्यांनी त्यात असं लिहिलं की शंकर, आपल्या थिंकिंगमध्ये, ट्रेडिशनल थिंकिंगमध्ये कुठेतरी काहीतरी दोष आहे. आता हे वाक्य असं छोटंसं वाटतंय, काही विचित्रता वाटत नाही आहे, पण त्या काळामध्ये एका महापंडिताने बनारसच्या अशा तऱ्हेचं विधान करणं, अशा तऱ्हेचं लिहून आणखीन सांगणं, ही एक खूप मोठी घटना होती. अर्थात ही पर्सनल होती, म्हणजे मला तरी पर्सनल होती, माझ्यावर त्याचा खूप इम्पॅक्ट झाला. आणि त्यांच्याप्रती माझं मन एकदम जे एकदम व्हायचं असं की अश्रद्धा होती, आणखीन आदर नव्हता, ते संबंध पालटून गेला अगदी. म्हणजे तुमच्यातल्या विज्ञानवादाची बीज ही इथे रोवली गेली.
म्हणजे आणि ह्या च्या घटनेवरून वडिलांनी जे वक्तव्य केलं तिथपासून माझे म्हणजे मी संस्कृतचा विद्यार्थी होतो साधा, पण त्यापासून मला मग असं एक वैज्ञानिक दृष्टिकोन माझ्यामध्ये त्यावेळेला रुजला असावा अशी माझी भावना आहे. म्हणजे अच्छा, मग अशी तुम्ही सर विनोबांचा उल्लेख केलात, विनोबांशी संबंध कधी आला पहिल्यांदा? विनोबांशी संबंध ही एक मोठी घटना आहे. म्हणजे ह्या सगळ्या मी एक गोष्ट सांगायला विसरलो की त्याच काळात म्हणजे खूप छोटा असतानाच म्हणजे 13-14 वर्षाचा असतानाच मी चौखंबा संस्कृत सिरीजमध्ये प्रूफ रिडिंगचं काम सुरू केलं होतं आणि एक संस्कृत विद्यालयामधून मी संस्कृतची परीक्षा पण द्यायला सुरुवात केली होती आणि मला 30 रुपये छात्रवृत्ती पण मिळायला लागली होती. म्हणजे असं एक मुद्दाम सांगतोय. आणखीन त्याच काळामध्ये मला सर्वसेवा संघ प्रकाशन म्हणून बनारसमध्ये मोठी संस्था आहे विनोबांच्या सगळ्या भूदान चळवळीशी संबंधित. तर तिथून मला त्यांनी बनारसला अच्युत पटवर्धन हे बनारसला त्यावेळेला राहायचे. अनेक वर्ष सगळ्यांना माहीत असेल पुण्यामध्ये की अच्युतराव पटवर्धन हे बनारसला खूप वर्ष राहिले होते. तर विनोबांच्या लोकांनी मला त्यांच्याकडे पाठवलं आणि विनोबांची पुस्तकं जी आता छापायला घेतलेली आहेत त्याचं एडिटिंग म्हणजे फायनल व्हर्शन त्यांना करायचं आणि त्यात मी त्यांना मदत करायची असं माझं काम होतं. म्हणजे वाचनिक म्हणा लेखनिक म्हणा अशा पद्धतीचं माझं काम होतं. आणि त्याच सुमारास म्हणजे अच्युतराव पटवर्धनांचा माझ्यावरती खूप प्रभाव पण पडला. त्यांचं उमदा व्यक्तिमत्व, साधेपणा हे सगळं होतंच. त्याच सुमारास विनोबांची पदयात्रा चालू झाली होती, 52-53 चालू झाली होती. तर ती बनारसला त्यांचा तळ होता. बनारसला आली. आणखीन बनारसच्या बाहेर एक सेवापुरी नावाचं गाव होतं, तिथे त्यांचा तळ होता. त्यांनी वडिलांच्याकडे एक मेसेज पाठवला की मला तुम्हाला भेटायचं आहे म्हणून. वडिलांना वाटलं की माझा काय संबंध म्हणजे मलाच काय एकट्याला हे भेटायला बोलवत आहेत, एवढा मोठा राष्ट्रीय संत पुरुष, राष्ट्रपुरुष. तर मग त्यांनी ठरवलं की नाही, मी एकटा ह्यांना भेटणं हे उचित नाही आहे. म्हणून त्यांनी काय केलं की बनारसच्या सगळ्या मोठ्या मोठ्या पंडितांना सगळ्यांना आंग्रेच्या वाड्या, एक आंग्रेचा वाडा तिथे, त्या सगळ्यांना तिथे बोलवलं आणि तिथले मेयर वगैरे सगळ्यांना बोलवलं. अनेक समाजवादी लीडर पण त्यांच्या ओळखीचे होते, ते आले. अच्युतराव पटवर्धन आले होते आणि तिथे विनोबांचा त्यांनी जाहीर सत्कार केला. आणि त्याच्यानंतर मग असं लक्षात आलं, असं बोललं गेलं म्हणजे विनोबा स्वतः नाही काही बोलले, पण त्यांच्या अनुयायांनी असं म्हटलं की 1916 ही गमतीची गोष्ट आहे, जेव्हा विनोबा मॅट्रिकची परीक्षा, हे सगळ्यांना माहीत असेल, म्हणजे मॅट्रिकची परीक्षा देण्यासाठी म्हणून बडोद्याहून निघाले किंवा बडोद्याला गेले, तर ते रस्ता वाटेतच त्यांनी ठरवलं की नाही, हे मॅट्रिक काही गरज नाही, आपण हिमालयाला जाऊया म्हणून. आणि ते तिथून निघून सरळ हिमालयाच्या वाटेवर म्हणजे बनारसला जाऊन आणखीन त्यांनी मुक्काम केला. आणि मग बनारसला जाऊन त्यांनी मग तिथलं वातावरण बघितलं की अतिशय विद्यामय वातावरण, ज्ञानमय आहे. तर त्यांनी तिथेच राहण्याचा ठरवलं आहे काही दिवस, काही वर्ष, 1 वर्ष. आणि मग ते माझे वडील ज्या शाळेमध्ये वेदांताचा पाठ घ्यायचे त्या शाळेमध्ये विनोबा जायला लागले. त्या शाळा म्हणजे पाठशाळा होतं ह्या अर्थामध्ये, म्हणजे शाळा नव्हती, म्हणजे विद्यालय, मोठं महाविद्यालयासारखं होतं ते. पण तिथे हायर स्तराचे लोक शिकायला यायचे. म्हणजे तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांचा सत्कार झाल्यानंतर मग वडिलांच्या असं लक्षात आलं की हो, मग हे सगळं जेव्हा सगळं बोललं गेलं की हो, एक मुलगा असं बागे अगदी कोपऱ्यामध्ये बसला राहायचा, आणखीन अत्यंत एकाग्रतेने असं बोललेलं ऐकायचा, कधी कोणी प्रश्न नाही, कधीही प्रश्न विचारायचा नाही, कधी येऊन त्यांनी आपली ओळख पण करून दिली नाही, पण तो बसला राहायचा. आणि हे मला आठवत आहे. म्हणजे तुमचे वडील हे विनोबांचे गुरु होते संस्कृतचे. हो, असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे मग त्यानंतर कसं म्हणजे तुमचं काम सुरू झालं विनोबांबरोबर? त्यानंतर मग विनोबांच्या म्हणजे सर्वसेवा संघ प्रकाशनमध्ये मी काम करत होतोच. मग तिथे मला तिथल्या अधिकाऱ्यांनी, म्हणजे माझं हिंदी वगैरे असं बऱ्यापैकी होतं छान, मी चांगला बोलत पण होतो, आणखी लिहित पण चांगला होतो. तर त्यांनी विनोबा
चं एक वैशिष्ट्य होतं की सगळीकडे ते हिंदीतच बोलायचे, म्हणजे सगळ्या नॉर्थमध्ये जिथे जिथे जातील हिंदी भाषेतच ते बोलायचे. तर मला त्यांनी मग विनोबांच्या पदयात्रेमध्ये पाठवलं आणि सांगितलं की विनोबांची जी भाषणं आहेत ती तुम्ही लिहून आणखीन आम्हाला पाठवत चला. तिथे भूदान यज्ञ आणि विनोबा प्रवचन अशी 3 नियतकालिका निघायची. त्या नियतकालिकातून हे सगळं मटेरियल म्हणजे प्रसिद्ध व्हायचं. तर तो काळ होता असा. आणखीन पदयात्रेमध्ये तर काय विचारूच नका, काय वातावरण होतं, म्हणजे अगदी असं दिव्य, असं स्वर्गीय असं वाटायचं. म्हणजे इतकं छान एक खेळीमेळीनं सगळं राहणारं सगळं. आम्ही जेव्हा पुढच्या गावात जायचो तेव्हा गाववाले इतकं स्वागत करायचे की मन अगदी असं असं भरून यायचं. आणखीन विनोबांचं व्यक्तित्व म्हणजे काय हे विचारू नका. त्यांनी तर म्हणजे माझ्यावरती त्यांच्या व्यक्तित्वाचा खूपच प्रभाव असं झालेला आहे. म्हणजे आणि भूदान चळवळीबद्दल सांगायचं तर भूदान चळवळ ही सर्वोदय विचारावरती आधारित होती. सर्वोदय विचार म्हणजे सर्वांचा उदय हो. आणखीन त्याच्यामध्ये एक अंत्योदय ही संकल्पना पण त्यांनी जोडलेली होती. आणि ती अंत्योदयाची संकल्पना दादा धर्माधिकाऱ्यांना सुचली. ती म्हणजे बर्ट्रंड रसेलच्या अनटू दिस लास्ट, शेवटच्या माणसापर्यंत असं म्हणून अंत्योदय असं करून ते सर्वोदयाचा संबंध थिअरीच्या आधारावरती म्हणजे भ्रष्टाचार विहीन, शोषणमुक्त, समता आधारित समाजाची रचना असं ह्या धर्तीवरती संबंध भूदान मुवमेंट चालू होतो त्यावेळेस. म्हणजे आधीच्या काळात वडिलांचं सगळं वेदांताचे विचार, हो, त्याच्यानंतर विनोबांच्या चळवळीत विनोबांचे विचार असा तुमचा सगळा प्रवास सुरू झाला. म्हणजे सर्वोदय चळवळीत. त्यानंतर तुम्ही आलात कलकत्त्याला. हो, तिथे काय झालं? पण त्याच्या आधी तुम्हाला आणखीन एक म्हणजे विनोबांच्याकडे मी जे आपलं अच्युत पटवर्धनांच्याकडे जेव्हा मी जायचो तेव्हा मला अनेक समाजवादी लोक पण तिथे भेटायचे. म्हणजे मध्ये समाजवादाची सुरुवात तिथेच झाली होती माझी. तर समाजवादी लोकांमध्ये म्हणजे गंगा शरण सिंह हे खूप मोठे लीडर होते, ते तिथे यायचे. राजनारायण वगैरे यायचे. असे मोठे मोठे जे समाजवादी लीडर होते ते सगळे तिथे यायचे अच्युतरावांच्याकडे. तर राजेंद्र प्रसाद पण आले होते तेव्हा प्रेसिडेंट असताना. म्हणजे असे सगळ्या लोकांचं मला तिथे बघायला मिळालं. म्हणजे मी खूप जवळून असं. तर तो पण एक कालखंड खूप 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 चांगला होता. आणि मग मी कलकत्त्याला गेलो. कलकत्त्याला एका शाळेमध्ये मी शिक्षक, हिंदी आणि संस्कृतचा शिक्षक म्हणून मी जॉईन केलं तिथे. आणि काय विचारता तिथे तर कलकत्त्याचं वातावरण तर त्यावेळेला म्हणजे 1962 म्हणून 1969 मध्ये कलकत्ता म्हणजे इतकं व्हायब्रंट होतं की व्हायब्रंट म्हणजे अशा वाईट अर्थात सांगतोय म्हणजे मी की कॉलेज स्ट्रीटला मी राहायचो. कॉलेज स्ट्रीटहून बडा बाजारकडे ट्रॅमनी गेलं तर संध्याकाळी घरी पोचणार आहे की नाही ह्याची काही शाश्वती नसायची. सगळ्या ट्रॅम जाळलेल्या असायच्या. म्हणजे असं वातावरण होतं. CPMचं तिथे संबंध वर्चस्व होतं. थोडक्यात तिथलं सांगतो राजनैतिक परिस्थिती काय होती ती. काँग्रेस गव्हर्नमेंटचं शासन बऱ्याच काळ झालं होतं आणि लोक कंटाळले होते. ते PC सेन वगैरे त्यावेळेला होते. आणि तर त्यांच्याच एक स्प्लिंटर ग्रुप बाहेर पडून अजय मुखर्जी नावाचे ग्रस्त होते. त्यांनी बाहेर पडून बांगलादेशची स्थापना केली. आणि बांगलादेश आणखीन CPM म्हणजे ज्योती बसू अशा दोघांनी मिळून तिथे गव्हर्नमेंटची स्थापना केली. तर असं वातावरण तिथे होतं. मी CPMचा चवन्निया मेंबर होतो. आणि तिथे मी त्यांची सगळी बरीच कामं केली. त्यांच्या अनेक मुवमेंटमध्ये भाग घेतला. अनेक चळवळी खूप अत्यंत उत्साह होता. आणि मी खूप चांगलं हिंदी बोलायचो म्हणून मला ते मुद्दाम स्टेजवरती आणून आणखी उभं करायचे. आणि मग त्या चळवळीमध्ये म्हणजे मी लाठी बिठी खाल्ली, गोळी पण लागली मला इथे. आणि हे सगळं होत असताना आता शाळेशी जोडतो मी ह्या सगळ्याला. शाळेमध्ये पण असं बंडखोरी होतीच ना. म्हणजे शाळेत शिक्षक म्हणून नोकरी केली. हो, शाळेत शिक्षक म्हणून गेलो. आणि तिथे टिपिकल असं मारवाडी व्यवस्थापन होतं. तर खूप म्हणजे अनिवेन वागणूक सगळ्यांना देणं, वाटेल तिचा पगार ठरवणं अशी सगळी तिथे व्यवस्था सगळी होती. खूप अस्वस्थ वाटायचं. आणि मग इतक्यात त्यांनी एका अध्यापकाला तिथून बडतर्फ केलं.
आणि त्याच्यामुळे मग आम्ही एक आंदोलनाची सुरुवात केली आणि ते बरंच झालं. 3-4 महिने ते आंदोलन चाललं. आणि त्याच्यात सांगायची गोष्ट अशी, बऱ्याच घटना झाल्या काही. तर सांगायची गोष्ट अशी की बॉम्ब वगैरे फेकले गेले, मुलांनी इन्स्टिगेट केलं गेलं. हे सगळं आम्ही नाही केलं. गंमत काय आली की तिथे CPM पार्टीने त्या आंदोलनाला कसं हायजॅक केलं असं होत आलेलं आहे सगळं, म्हणजे पॉलिटिक्समध्ये. त्यांना ते हायजॅक करून आणि आपली पोळी भाजून घेतली त्यांनी. आणखीन आता गमतीच्या 2 गोष्टी आणखीन सांगतो की आम्ही 4 शिक्षक ह्या आंदोलनाचे लीडर, म्हणजे मी सगळ्यात लहान होतो आणि 2 सिनियर टीचर होते. मला असं लक्षात कोणीतरी सांगितलं, अरे तू काय ह्या लोकांच्या भानगडीत पडला आहेस, त्यांना तर व्हाईस प्रिन्सिपल व्हायचं आहे म्हणून ते ह्या आंदोलनामध्ये आहेत, आणि दुसऱ्याला पण असंच काहीतरी व्हायचं होतं, तुला काय मिळणार आहे याच्यातून. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे म्हणून मी काही आंदोलन बंद केलं असं नाही, पण थोडक्यात सांगायचं म्हणजे काय की CPMनी ते आंदोलन हायजॅक केलं, आणखी त्या अत्यंत विकोपाला गेलं ते, आणि अत्यंत त्याचं विद्रूप असं त्याचं स्वरूप, अतिरेक झाला. म्हणजे अगदी शिक्षकांनी आपली पोळी भाजायची म्हणून तसं केलं. आणखी सगळ्यात गमतीची गोष्ट म्हणजे चरम की ज्या शिक्षकासाठी आम्ही हे सगळं आंदोलन उभारलं तो पहिल्याच वर्षी, म्हणजे हे आंदोलन 3-4 वर्ष चाललं, म्हणजे त्याच्यामध्ये आम्हाला बडतर्फ केलं गेलं, कोर्टात केसेस झाले आमच्या विरुद्ध, पण हे गृहस्थ पहिल्याच वर्षी सोडून दुसऱ्या शाळेमध्ये जॉईन झाले. म्हणजे आम्ही महामूर्खच ठरलो ना. म्हणजे कळेच ना मला की काय कशासाठी, म्हणजे कशासाठी हे सगळं केलं मी, म्हणजे असं सगळं ते सगळ्या घटना सगळ्या घडत गेल्या. पण मग नक्षलवादी चळवळीशी कसा हो, मग असं CPMचं वातावरण होतं. आणखीन थोडंसं माझ्या मनामध्ये असं हे होतं की आता ह्याच्यात राहावं का नाही राहावं वगैरे, असं एक द्वंद्व चाललं होतं. पण त्याच्यानंतर आणखीन एक घटना अशी घडली की मी आणखीन पुढच्या ह्याच्यामध्ये गेलो, म्हणजे मी नक्सलिझममध्ये कडे पण गेलो. मी त्या कॉलेज स्ट्रीटच्या जवळ बेनियाटोला लेनमध्ये एका बाडीमध्ये राहायचो. बाडी म्हणतात, घरामध्ये चाळीसारखंच होतं, तिथे मी राहायचो. आणखीन तिथूनच मी शाळेत जायचो शिकवण्यासाठी. आणि त्या चाळीमध्ये मात्र मला खूप मान सन्मान होता, कारण मी संस्कृतचा टीचर होतो. बा तुम्ही संस्कृतबद्दल आपण बोलतो की मान प्रासंगिकता अजून आहे की नाही, तर संस्कृत कोणाला येऊ किंवा नाही येऊ समाजामध्ये, पण संस्कृत मान तर लोक करतातच. म्हणजे तर मला त्याच्यामुळे लोक शास्त्रीजी म्हणायचे, आणि ते संस्कृत आणि हिंदीमुळे. आणि मग एक दिवशी काय झालं की वरती एक निरंजन बाबू नावाचे गृहस्थ राहायचे, निरंजन घोष, बंगाली होते. ते खाली आले, मला म्हणले, शास्त्रीजी एक चिठ्ठी आछे दया करे पुढे दिन, म्हणजे एक पत्र आलं आहे, कृपा करून तुम्ही हे वाचून द्या म्हणून मला हे. आणि मी ते पत्र वाचलं. मग आणि ते पत्र वाचत असताना काहीतरी वेगळंच मनामध्ये चलबिचल झाली. आणि ते पत्र झालं, दुसरं आलं, तिसरं आलं, आणि पुढच्या 2 वर्षामध्ये मी जवळजवळ 70-80 पत्र वाचली असेल तशी. आणि त्या सगळ्या पत्राचा मजकूर एकच असायचा, जवळजवळ एकच असायचा. आणि तो काय असायचा, आणि ती पत्रंसुद्धा जिथून यायची ती अतिशय गरीब क्षेत्र सगळे, म्हणजे बिहारचं दरभंगा, मैथिल, बंगालचे असे काही खूप बॅकवर्ड असे एरियाज. आणखीन तर तिथून ते याची पत्र की काल जमीनदाराची माणसं आली, गुंडे सगळे आले त्यांचे, आणखीन त्यांनी सगळ्या पुरुषांना घरातल्या मारून टाकलं, बायकांवर अनाचार केले, आणि सगळं घरात जे काही होतं ते घेऊन सगळे निघून गेले. ते जवळजवळ हाच मजकूर सगळ्या पत्रांमध्ये तो होता. तर माझ्यावरचा इतका इम्पॅक्ट झाला की मी कधी आपल्या ह्या विचारापासून की आता कुठे आपल्याला हलायचं नाही आहे, कसा सरकून आणखीन त्या तिकडे जाऊन पडलो मी. नक्षलवादी ते तर नक्षलवादी म्हणजे नक्षलवादीबद्दल एक दोन ओळी सांगतो की नक्षलवादाची सुरुवात कशी झाली. नक्षलवादाचे प्रवर्तक म्हणजे चारू
चारू मजुमदार, कानू सान्याल, आणखी जंगल संथाल हे 3 त्याचे लीडर होते, प्रवर्तक होते. आणि पहिल्यांदा म्हणजे ही जी घटना मी सांगतो ह्याच्या 10 वर्षापूर्वीच नक्सलबाडी नावाची एक जागा आहे दार्जिलिंगमध्ये. त्या नक्सलवाडीमध्ये एक मोठा उद्रेक झाला. जमीनदाराच्या विरुद्ध तिथल्या मजुरांनी, शेतमजुरांनी विशेषतः उद्रेक करून त्याच्यामध्ये खूप मारकाट झाली. खूप अनेक लोकांना मारलं गेलं. त्या नक्सलवाडीच्यामुळे ह्या मूवमेंटला नक्सलिझम किंवा नक्सल असं म्हणतात. तर त्याच्यामध्ये मी असा म्हणजे घसरत गेलो आणि ते खूप काही झालं पुढे. ते सगळं फार महत्त्वाचं नाही आहे. नंतर मी ह्याच्यामधून बाहेर कसा पडलो ही महत्त्वाची घटना आहे. माझे एक शाळेचे मित्र शिक्षक होते, सहकारी. तर त्यांची माझी दोस्ती होती, म्हणजे त्यांच्याबरोबर फिरायला वगैरे जायचो मी. तर एकदा त्यांच्याबरोबर कलकत्त्याला धरमतल्याला गेलो आम्ही. चौरंगी म्हणून जागा आहे आणि तिथून धरमतल्यावरून आम्ही भवानीपूरला जात होतो. कारण त्यावेळेला मी भवानीपूरला शिफ्ट झालो होतो. तर भवानीपूरला जात होतो तर हे आणि आमच्याबरोबर ट्रामच्या बरोबर पोलीसची एक गाडी त्याला फॉलो करत होती, म्हणजे किंवा बरोबरच चालत होती पॅरल. ही गोष्ट माझ्या मित्राच्या लक्षात आली आणि काहीतरी चलबिचल झाली आणि तो मला म्हणला की शंकर तुम यहाँ उतर जाओ आणि मला मैं आगे जा रहा हूँ म्हणून. तर म्हटलं मी कशाला इथे उतरू, मला तर भवानीपूरला जायचं आहे, मी इथे का म्हणून उतरू. आणि काही उतरलो नाही मी. आणि मग त्या जग्गू बाजार नावाचा स्टॉप आहे भवानीपूरच्या आधी, तिथे ते उतरले माझे मित्र. त्यांनी आणखीन त्याच्यावर ते उतरल्या. पोलीसची गाडी बरोबर येतच होती. त्यांनी त्याला गोळी मारली. आणखीन गोळी मारल्यानंतर ते रक्तरंजित असे खाली पडले होते. ते जवळ येऊन पुन्हा गोळी मारली आणि त्याला संपवूनच टाकलं. ह्या गोष्टीचा माझ्या मनावरती इतका जबरदस्त प्रभाव झाला की अरे म्हटलं की तो माणूस पडल्यानंतर मग त्याला तुम्ही अरेस्ट करून काही त्याच्यावर विरुद्ध कारवाई करू शकला असतात ना. पण तसं काही झालं नाही. आणि मग मला नंतर असं सांगण्यात आलं, लक्षात आलं की म्हणजे प्रशासनाचे असे निर्देशच होते की कुठलाही नक्सल पकडला गेला जर तर त्याला जिवंतच ठेवायचं नाही. कारण कुठल्याही नक्सलच्या विरुद्ध कोर्टामध्ये केस उभी राहायची नाही. कोणी साक्ष वगैरे देण्याला कोणी यायची नाही. असं सगळं वातावरण होतं. मग मी घरी गेलो आणि 2-3 दिवस मी घराच्या बाहेर नाही पडलो. आणि तिथे मी खूप आत्मचिंतन, इंट्रॉस्पेक्शन करत राहिलो की मी हे सगळं काय 8-10 वर्ष, हे 7-8 वर्ष काय केलं आहे म्हणून, मला काय मिळालं ह्याच्यातून. खूप अनुभव मिळाले, म्हणजे गोळी पण मिळाली. आणखीन मी तर हा म्हणजे विशेष म्हणजे माझा हा मार्ग आहे का, म्हणजे माझ्या शैक्षणिक आणि ह्या सगळ्या संस्कारांच्याला हे सगळं संगन आहे का, म्हणजे संगत आहे का, असा सगळा मनात विचार येऊन आणखीन मग मी खूप आत्मपरीक्षण केल्यानंतर मग ठरवलं असं की नाही, हे माझं क्षेत्र नाही आहे. मला एक गोष्ट आणखीन लक्षात आली की मी मार खाऊ शकतो, मी मारू नाही शकत. तर अशा वातावरणामध्ये मी काय करणार, म्हणजे असं म्हणजे जर मी मारूच नाही शकणार तर. म्हणून मग मी त्याच्यातून ठरवलं की नाही, हे बाहेर पडायचो. आणखी आता आम्ही अनेक इझममधून बाहेर होतो, म्हणजे सर्वोदय, ट्रेडिशन, समाजवाद, कम्युनिझम, म्हणजे CPI. कम्युनिझमचे पण 3 प्रकार होते, CPI, CPIM आणि नक्सलिझम म्हणजे माओवादी. CPIML मार्क्सिस्ट लेनिनिस्ट असं म्हणतात, आणि ते माओवादी म्हणजे अजूनही चालूच आहे त्यांचं सगळं. तर मी असा सगळा प्रवासानंतर मग असं ठरवलं की अरे ही माझा पिंड नाही हा, मला हे नको करायला म्हणून. आणि त्याच्यातून मग मी हळूहळू बाहेर पडलो. आणि मग मनात असं आलं की शेवटी जीवनाचा उद्देश काय असतो, धर्म आपल्याला काय शिकवतात. सगळ्या इजम पण तर चांगल्याच, त्यांना सगळ्यांना समता आणायचीच आहे ना, सामाजिक आणि आर्थिक समता आणायचीच आहे. मग ती समता आणण्यासाठी ते आपल्या मीन्स, आपली साधनं वापरून आणखीन त्याप्रमाणे करतात. कोणी हिंसक पद्धतीने करतात, कोणी अहिंसक पद्धतीने करतात, कोणी आणखीन जास्त हिंसक पद्धतीने करतात. असं सगळं ते सर्वोदय, CPI, CPIM आणि माओ
असं ते एकाच्यापेक्षा बढून बढून असं होत गेलं. आणि सर्वोदयमध्ये शेवटी मला असं वाटलं की ह्यांची निदान म्हणजे जरी खूप प्रभावशाली ते नसले तरी निदान त्यांची वैचारिक बैठक जी आहे ती होती. पण तरी ते सर्वोदयामध्ये पण मला काही अनुभव असे आले होते. एक मी सांगतो की मला विनोबा सोडले जर आणि त्यांचे काही विशेष अधिकारी सगळे जे सोडले, त्यांच्याबरोबर राहणारे, त्यात शिवाजी भावे पण होते, त्यांचे भाऊ होते, हे लोक हे 4-5 माणसं जर सोडली तर मला तिथे पण असं अस्वस्थ वाटायचं. म्हणजे की कुठे काहीतरी समथिंग इज मिसिंग समवेअर. आणखीन मी म्हणजे एक तर उदाहरण असं स्पष्ट होतं की सर्वसेवा संघ प्रकाशनामध्ये बनारसला एक किचन होतं. आम्हाला सगळ्यांना तिथे दुपारी जेवायला मिळायचं. पण त्या किचनमध्ये सुद्धा 2 तऱ्हेचं अन्न शिजवलं जायचं. एक मोठ्या अधिकाऱ्यांसाठी, आणखीन एक दुसऱ्यांच्यासाठी. त्याच्यानी पण माझं डोकं भडकलेलंच होतं, म्हणजे की हे सगळं काय चाललं आहे. म्हणून सर्वोदयसुद्धा मला तितका नाही भावला. म्हणजे आणि मग ह्या सगळ्यापेक्षा वेगळं काहीतरी, म्हणजे ह्युमॅनिझम म्हणा तुम्ही, साम्ययोग म्हणा तुम्ही, मानवतावाद म्हणा, अशा रस्त्यावर मी आलो. म्हणजे अशा निर्णयापर्यंत मी आलो. आणि मग ज्ञानेश्वराचं विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, आणि सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणु पश्यन्तु, मा कश्चित दुःखमाप्नुयात्, हे जे ब्रीदवाक्य आहे तसं आपण होण्याचा प्रयत्न करावा असं मनात मी निदान ठरवलं. आता मी तो झालो का नाही ते मला माहीत नाही, पण तसं मी प्रयत्न करायला सुरुवात करावी असं ठरवलं. म्हणजे तेव्हा आणि त्याच्यातून मग मी अशा पद्धतीने बाहेर पडलो. ह्या सगळ्या प्रवासामध्ये तुमचा अनेक मोठमोठ्या व्यक्तींशी संबंध आला. आवाज नाही येते. या प्रवासात तुमचा अनेक मोठमोठ्या व्यक्तींशी संबंध आला. हो. सगळ्यात भावलेलं व्यक्तिमत्व कुठलं? सांगतो, कोणाकोणाही संबंध आला आहे. थोडक्यात 2 वाक्यात सांगतो. बनारसमध्ये अच्युतराव पटवर्धनांचा आला सांगितलंच होतं. त्यांच्याकडे येणारे अनेक लोक ते सगळे बघितले. नंतर समाजवादमध्ये नानासाहेब गोरे, आणखीन SM जोशी, सगळ्यात मुख्य म्हणजे एक जयप्रकाश नारायण. तुम्हाला आश्चर्य वाटेल, जयप्रकाश नारायणनी एक गुन्नार मिर्डाल नावाचं एक पुस्तक, एक लेखक आहेत ज्यांनी एशियन ड्रामा नावाचं पुस्तक लिहिलं आहे. आणि त्या पुस्तकाची प्रस्तावना जयप्रकाशांना लिहायची होती. आणि ती प्रस्तावना लेखनिक म्हणून मी त्यांच्याकडे सर्वसेवा संघतर्फेच मी तिथे बसलो होतो. आणि ते काम आम्ही पूर्ण, ते 2-3 तास, आम्ही 3 तास बरोबर होतो. आणि जयप्रकाश नारायणच्या व्यक्तित्वाने मला अगदी भारावून टाकलं. म्हणजे इतका साधा सरळ माणूस, आणि त्यांचं ते परिधान म्हणजे वस्त्र, पोशाख म्हणजे अगदी स्वच्छ धवल, अगदी असं म्हणजे एक स्पॉट नसतील असं ते नेहमी घालायचे. आणि खूप उमदा व्यक्तिमत्व असं. तर त्यांचं ते माझ्यावरती खूप प्रभाव होता. त्यानंतर हिंदी आणि संस्कृत क्षेत्रात काम करताना अनेक ग्रंथ लिहिले मी. त्याच्यामध्ये भोलाशंकर व्यास, वासुदेव शरण अग्रवाल, ज्यांनी पाणिनीकालीन भारतवर्ष असं एक पुस्तक लिहिलं आहे. ते एक लँडमार्क पुस्तक आहे. त्यांच्याबरोबर मी काम केलं. हजारीप्रसाद द्विवेदीचं नाव तुम्ही ऐकलं असेल. त्यांच्याबरोबर असं अनेक लोकांच्याबरोबर, छान लोकांच्याबरोबर काम करण्याची संधी मला लाभली. आणखीन हे मी आपलं एक मोठं भाग्य समजतो की मला ही संधी लाभली. आणि एक आणखीन गोष्ट सांगतोय की वेगवेगळ्या तऱ्हेचं एक्सपोजर जर माणसाला मिळालं जीवनामध्ये तर त्याचे विचार परिपक्व होतात. आणखी टॉलरन्स नावाची जी गोष्ट असते ती त्याच्यामध्ये येते. तर मी 6 म्हणजे सांस्कृतिकदृष्ट्या अतिशय समृद्ध अशा 6 शहरांमध्ये मी 6-6, 7-7 वर्ष राहून जास्त काम केलेलं आहे. त्यामुळे वेगवेगळ्या तऱ्हेच्या कल्चरचं मला, वेगवेगळ्या तऱ्हेचे सेट्स ऑफ पीपल, कल्चरल हे असं मला खूप अनुभवता आलं. आणि त्याच्यामुळे पण माझ्या जीवनामध्ये थोडी समृद्धी आली असं मला वाटतं. इथे एक गोष्ट फक्त सांगतो, म्हणजे ह्या माझ्या ह्याला मजबूती यावी, माझ्या ह्या म्हणजे ह्याला जे मी सांगितलं त्याला. मी सोमया पब्लिकेशन्समध्ये चीफ एडिटर म्हणून कामाला लागलो. सोमया पब्लिकेशन मुंबईमध्ये हेड ऑफिस आहे त्याचं. आणि तिथून मग एक काळ असा होता जेव्हा 2-3 वर्ष मला त्यांचं मुंबई ऑफिस पण सांभाळायला लागायचं, जनरल मॅनेजर म्हणून आणि चीफ एडिटर म्हणून. आणखीन त्यांचं दिल्ली ऑफिस पण सांभाळायला लागायचं. दिल्लीमध्ये पण तेवढा स्टाफ होता, इथे पण तेवढा स्टाफ होता.
तर म्हणजे वर्क कल्चर कसं असतं, तर मी दिल्लीमध्ये असताना माझी सेक्रेटरी जी होती तिला मी जे पत्र डिक्टेट करायचो, तर ते 3-4दा टाईप करून 6व्यांदा टाईप झालं की ते पत्र मी सही करायच्या लायकीचं ते व्हायचं. म्हणजे नथिंग अगेन्स्ट दिल्ली और नथिंग अगेन्स्ट, तसंच होतं ते वातावरणच तसं होतं. मुंबईत आलो की आमचे एक सुब्रमण्यम नावाचे सिनियर अतिशय अनुभवी असे माझे सेक्रेटरी होते. त्यांना फक्त मी सांगायचं की हे पत्र जे आलं आहे ह्याला आपण अशा पद्धतीने उत्तर लिहायचं आहे, हे पॉईंट आहेत हे, आणि ते पत्र लिहून जे आणायचे ते पहिल्या ड्राफ्टमध्येच मी सही करू शकलो होतो. म्हणजे ह्याला वर्क कल्चरचा फरक, म्हणजे हे एक्सपोजर ज्याला म्हणतो, म्हणजे मी असं खूप होतं. आणि त्याच प्रश्नाकडे येते, सगळ्यात भावलेलं व्यक्तिमत्व कुठलं त्याच्यात? कोणाची? तुमचा संबंध वेगवेगळ्या लोकांशी आला, हो, मोठमोठ्या लोकांशी आला, त्यात सगळ्यात जास्त भावलेलं व्यक्तिमत्व कुठलं? जरा अवघड गोष्ट आहे, कारण सगळ्यांनीच मला खूप प्रभावित केलेलं होतं. विनोबाचं खूपच माझ्यावरती प्रभाव होता, पण एका व्यक्तीमध्ये जे वैविध्य मला दिसलं आणि ज्याच्यामुळे मी स्तिमित झालो, आणखीन प्रभावित झालो, ते शेवटी माझे वडीलच होते. म्हणजे आणखीन त्यांच्या सगळ्या, म्हणजे त्यांचा मी म्हणजे डेव्हलपमेंट, म्हणजे जेनेसिस अँड डेव्हलपमेंट ज्याला म्हणतात, त्यांचा राग, आणखीन ह्या सगळ्याचं जे त्याच्यामुळे माझ्यामध्ये जे आलं होतं भावना जी, तर त्यांच्या डेव्हलपमेंटच्यामुळे ती भावना कशी गेली आणि पुढच्या माझ्या संबंध जीवनामध्ये सगळ्या सांस्कृतिक प्रसंगामध्ये तेच माझ्या जीवनातले संदर्भ बिंदू तेच राहिले नेहमी. म्हणजे हे त्यामुळे तेच मला भावले असंच वाटतं मला. अच्छा, तुम्ही मगाशी सोमय्या पब्लिकेशनचा उल्लेख केला. हो. मुळात तुमचं शिक्षण संस्कृत भाषेतनं, हो. हिंदी भाषेशी जवळचा संबंध होता, कारण त्याच वातावरणात तुम्ही वाढलात. मग इंग्रजी शिकायला कधी सुरुवात हां, केली? म्हणजे ते खरं ओरिएंट लँग्वेजमध्ये झालं. म्हणजे तो भाग थोडा आपण केला नाही. म्हणजे ते सगळं शाळेचं सगळं प्रकरण मिटल्यानंतर मी कलकत्त्याला असतानाच ओरिएंट लँग्वेज नावाची एक संस्था आहे, सगळ्यांनी ऐकलं असेल, खूप मोठं प्रकाशन संस्था आहे. ती हिंदी एडिटर म्हणून मी जॉईन केली. हिंदी एडिटर म्हणून मी जॉईन केलं होतं, पण तरी गंमत अशी होती की म्हणजे लॉंगमॅन ग्रीन नावाची संस्था जी होती, मदर संस्था, तर त्याचं हे इंडियनायझेशनचं चॅप्टर एक होतं ओरिएंट लॉंगमॅन, आणि तो सगळा कारभार नुकताच पूर्ण झालेला होता. आणि त्यावेळेचे दोन ब्रिटिश माणसं आणि त्यावेळेचे जुने बंगाली माणसं तिथे काम करायची. माझ्या लक्षात आलं की अरे मला तर काहीच येत नाही आहे, म्हणजे सगळ्यांशी संवाद झालं तर पत्राचार हे सगळं इंग्लिशमध्येच व्हायचं आहे, आणखीन बोलणं बिलणं सगळं इंग्लिशमध्ये सगळं व्हायचं. तर म्हटलं आता इथे मी आपलं इंग्रजीचं म्हणजे मी शिकलो नाही आहे, म्हणजे पद्धतशीरपणे ते मला करावं लागणार आहे असं समजून मग मी काय करावं म्हणून मी असं खूप चिंतित होतो. मग ते ब्रिटिश माणसं माझ्याकडे आली, त्यांना कळलं माझा काय फेनॉमेना आहे तो फेनॉमेनन. आणि मग त्या विमलहरी मुखर्जी म्हणून माझे खूप सिनियर असे हे होते, संपादक होते, आणि त्या ब्रिटिश माणसाने मला बसवून, आणि मला विश्वास नाही होणार, मग त्याच्यापूर्वी मी थोडंसं ABCD वगैरे घरी केलं होतं. म्हणजे त्या लोकांनी मला पुढची 5 वर्ष बसवून आणखीन प्रूफ रिडिंगचं काम डायरेक्ट माझ्याकडनं करावं की तू प्रूफ रिडिंगला सुरुवात करतापासून. आणि मी ती 5 वर्षामध्ये मी करून आणखीन बऱ्यापैकी थोडं इंग्लिश यायला लागलं मला. म्हणजे आणि स्पोकन इंग्लिश यावं ह्यासाठी मात्र मी तिथे YMCA क्लास जॉईन केला, आणि तिथे पण मला एक इंग्रजी बाईच हार्टलँड नावाच्या बाई भेटल्या, ज्यांनी मला खूप लक्ष देऊन, आणि त्या थोड्या प्रभावित ह्यासाठी झाल्या की मी लॉंगमॅन ग्रीनमध्ये काम करत होतो म्हणून, ब्रिटिश संस्था आहे म्हणून त्यांनी माझ्याकडे जास्त लक्ष देऊन मला जरा छान शिकवलं. आणि त्यांनी मला हे शिकवून आणखीन म्हणजे इंग्लिश शिकवलं, आणि मला इंग्लिश एटिकेट पण शिकवले की कसं जेवायचं असतं, काय करायचं असतं वगैरे वगैरे. म्हणजे दशग्रंथी ब्राह्मण कुटुंबात जन्माला आलेले शंकर नेने ब्रिटिश एटिकेट्स शिकले. हो. त्यानंतर तुम्ही मुंबईला सोमय्या पब्लिकेशनमध्ये आलात. तिथले काही तुमची चीफ एडिटर म्हणून तुम्ही होतात. हो, सोमय्या पब्लिकेशनमध्ये काम करत असताना मी अनेक ऑथर्स लोकांशी भेटायचो, लेखक खूप
मजा यायची अक्षरशः. म्हणजे इतके विद्वान लोक मला त्यावेळेला भेटले असतील, काही सांगता सोय नाही. म्हणजे तर एकदा अशी घटना आहे की एक खूप मोठे इंग्रजीचे लेखक होते. म्हणजे ते असे लेखक होते की ज्यांचं इंग्रज लोकांनी पण मान्य केलं होतं. म्हणजे रवींद्रनाथ टागोर, आर के नारायण, आणखीन मुल्कराज आनंद, असे ते सगळ्यांनी मुल्कराज आनंदचं नाव बऱ्याच लोकांनी ऐकलं असेल. तर डॉक्टर मुल्कराज आनंदशी माझा हा संबंध आला. म्हणजे त्यावेळेला ते 82 वगैरे वर्षाचे असेल, मी लहान होतो, 40 वगैरे असेल. त्यांनी एक पुस्तक लिहिलं छोटंसं, आणि ते पुस्तक त्यांनी पाठवलं. म्हणजे सोमय्या पब्लिकेशनने ते पब्लिश करावं म्हणून आमच्याकडे पाठवलं. आणि ते मोठा माणूस होता फार, म्हणून मग ते चीफ एडिटरकडे कसं पाठवायचं म्हणून त्यांनी आमच्या चेअरमनकडे पाठवलं. ते डॉक्टर शांतीलाल सोमय्या हे चेअरमन होते. त्यांच्याकडे ते आलं आणि त्यांनी ते काही फार ह्या भानगडीत पडायचे आणि त्यांनी ते उचलून तसं माझ्याकडे पाठवून दिलं. हे उचलून उघडलं पण नाही. आणि मी ते उघडलं तेव्हा पहिल्याच पानावर कव्हरिंग नोट होती की असं एक प्रपोजल पाठवतो आहे, तुम्ही कृपा करून पब्लिश करा म्हणून. आणि मग एक पुष्टी अशी होती त्याच्यामध्ये की नो कॉमास अँड फुल स्टॉप्स कॅन बी चेंज. हो, माझं डोकं सणकलं म्हणजे अक्षरशः. मी काय केलं, मग 1 महिना ते पुस्तक मी वाचत राहिलो. सगळं नेस्फिल्ड ग्रामर, हे ग्रामर, ते ग्रामर सगळं कन्सल्ट केलं. आणखीन त्याच्यामध्ये मी जवळजवळ 50 ते 52 चुका काढल्या त्याच्यामध्ये. आणि त्या सगळ्या मार्क केल्या. आणि त्या सगळ्या चुका नुसताच कॉमा फुल स्टॉपच्या नव्हत्या, ज्या मला नव्हत्या करायच्या. म्हणजे त्याच्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक्स होत्या. आणखीन त्याच्यामध्ये सादरीकरणाच्या पण हे होता, म्हणजे प्रेझेंटेशन पण त्यांचं. तर ते प्रेझेंटेशन कसं ठरवायचं असतं आम्ही एडिटरने, की माझे वाचक जे आहेत त्यांना हा शब्द कळणार आहे की नाही हे मी ठरवतो. तसं करून मी ते सगळे चुका काढल्या. आणखीन ते सोमय्यांच्याकडे पाठवून दिलं मी पत्र लिहून. तर सांगितलं की म्हणजे इन द वेक ऑफ मेनी डिस्क्रिपन्सीज फाउंड अँड ऑल्सो इन द वेक ऑफ ऑथर्स इन्स्ट्रक्शन्स नॉट टू चेंज इवन कॉमाज अँड फुल स्टॉप, आय रिकमेंड रिजेक्शन ऑफ दिस प्रपोजल. ह्याला रिजेक्टच करून टाका तुम्ही म्हणून असं काय करणार ना, दुसरा काही इलाजच नव्हता. मग त्यांनी ते सोमय्यांनी वाचलं, त्यांनी ते तसं त्यांना पाठवून दिलं डॉक्टर मुल्कराज आनंदना. आणि संध्याकाळी मला त्यांचा फोन आला मुल्कराज आनंदचा की कॅन मी मीट. म्हटलं मोठाच माणूस होता. म्हणजे मी त्याला म्हटलं हो, म्हटलं येईन. मग ते मरीन ड्राईव्हवरती त्यांचं ऑफिस म्हणजे घर होतं त्यांचं, त्याच्या घरी गेलो. खूप माझा आदर सत्कार त्यांनी केला. आणखीन ते म्हणले की मिस्टर नेने, आय एम सॉरी आय रोट दॅट नोट म्हणून. खूप बरं वाटलं मला की इतका मोठा माणूस आणखीन असं स्वतः म्हणून म्हणतोय. त्याच्यानंतर मी त्यांना मग एक गोष्ट सांगितली, ती फार महत्त्वाची आहे. म्हणजे त्यांना मी सांगितलं की तुम्ही लेखक म्हणून तुमची अथॉरिटी तर अनचॅलेंजेबलच आहे. म्हणजे तुम्हाला कोणी चॅलेंज नाहीच करू शकत. तर तुम्ही लेखक म्हणून सर्वतोपरी आहात, पण एडिटर म्हणून माझ्या पण काही, मी शिकलेलो एडिटिंग हे तर मी माझं काम एडिटिंग करण्याचं आहे. आणि मी ते तुमचं इंग्लिश जे आहे ते मी दुसरीकडे दिलं तर ते त्यांना समजेल की नाही. माझे टार्गेट ग्रुप वाचक मला माहिती आहेत. तर ते टार्गेट ग्रुपला हा शब्द कळला नाही तर काय करू मी, म्हणून मी तो शब्द मला बदलायचा असतो. असं करून मी त्यांना सांगितलं. त्याच्यामध्ये नंतर म्हटलं नुसता तुम्ही आणि मीच नाही, माझा कॉपी एडिटर असेल त्यांनी कॉपी एडिटिंग करायची, मग प्रूफ रीडर असेल प्रूफ रीडिंग करायची, मग प्रिंटिंग प्रेस, DTP, बाइंडिंग आणि तो कव्हर डिझाईन करणारा माणूस. म्हटलं इतके सगळे लोक एकत्र येऊन आणखीन एक प्रॉडक्ट तयार होतो. आणि ते प्रॉडक्ट म्हटलं इतकं सुंदर तेव्हाच तयार होतो त्यात सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन असतं. अर्थातच तुमचं कॉन्ट्रीब्युशन हे सगळ्यात जास्त आहे. म्हटलं आणखीन तुमचं तर काही ह्याच्याबद्दल काही वादच नाही आहे. त्या माणसाच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी मला काय सांगावं की मी इतक्या वर्ष पुस्तकं लिहितोय आणि खूप बरीच पुस्तकं माझी प्रसिद्ध झाली आहेत, पण पुस्तक काय असतं हे मला तुम्ही सांगितलं आज. पुस्तक नावाची गोष्ट, किताब क्या होती है, या आपने मुझे बताया. आणि मोठा उमदा आणखीन छान असा माणूस, मला फार बरं वाटलं त्यांच्याशी भेटून. तर असा एक तो अनुभव खूप समृद्ध करणारा असा माझा होता. जर्मनीला कसे पोचलात? हां, तर हे सगळं झाल्यानंतर मग मी म्हणजे दिल्लीला ट्रान्सफर झाली, सांगितलंच. दिल्लीला म्हणजे सोमय्या प्रकाशनतर्फे दिल्लीला आलो.
आणि दिल्लीला आल्या आल्या मला म्हणजे पुस्तक लेखनाचं काम मिळालं, म्हणजे एक टेक्स्टबुक लिहिण्याचं मला काम मिळालं एक. आणि ते टेक्स्टबुक मी लिहिलं, म्हणजे ओरिएंट लॉन्गमॅनतर्फेच ती ऑफर होती. संस्कृत प्रकाश नावाचं एक पुस्तक मी लिहिलं, आणखी ते पुस्तक त्याची 4 वर्कबुक्स होती, टेक्स्टबुक आणि 4 वर्कबुक्स. आणि ती 8ही पुस्तकं केंद्रीय विद्यालयामध्ये पाठ्यपुस्तक म्हणून ती लागली. आणि पुढच्या 3-4 वर्ष म्हणजे मी पैसे नुसतं असे एकत्र करत होतो रॉयल्टी म्हणून. आणि त्याच्यामुळे असं आर्थिक स्थैर्य त्याच्यामुळे खूप आलं. आणि द मीन टाईम सुनीता म्हणजे मिसेस नेने माझी बायको जीवनात आली आणि माझं लग्न झालं. आणखीन लग्न झाल्यानंतर म्हणजे पुण्याला मी जायचो, तर पुण्यामध्ये हे सगळे मोठे मोठे महारथी समाजवादी भेटले. त्याच्यामध्ये हे सुरुभाऊ लिमये आणि अनुताई लिमये हिचे आईवडील, माझ्या बायकोचे आईवडील, त्यांच्या व्यक्तिमत्वाने मला खूप प्रभावित केलं. अतिशय निखळ व्यक्तिमत्व आणि सच्चेपणा अगदी असा, आणि मला खूप त्यांनी प्रभावित केलं. आणि मग त्याच्यानंतर हिची ट्रान्सफर, माझ्या बायको फॉरेन सर्व्हिसमध्ये होती, ती झाली जर्मनीला ट्रान्सफर झाली तिची. आणखी मग जर्मनीमध्ये मी गेलो 2 वर्षानंतर गेलो मी, लगेच नाही गेलो. ही 83मध्ये गेली, मी 85मध्ये गेलो. आणि मग 1 वर्ष मी तिथे आमचा मुलगा पण होता. मी हाऊस हजबंडचं काम केलं तिथे 1 वर्ष. कारण वर्क परमिटशिवाय कुठे काम नाही करायचं. पण मग तिथे कर्मधर्म संयोगाने काही दिवसानंतर एक NRI होते मोठे, तिथले मोठे बिझनेसमॅन, त्यांनी एक पत्र सुरू केलं, म्हणजे पत्रिका, नियतकालिक, मासिक पत्र. त्याचं नाव होतं द कॉन्टॅक्ट्स टू प्रमोट बायलॅटरल इश्यूज, म्हणजे इंडो जर्मन, इंडो युरोपियन अशा पद्धतीचं ते एक पत्र, छान पत्र होतं अतिशय. त्याच्याने पण मला खूप समृद्धी अशारी ते सगळं लिहित होतो मी. आणि नंतर मग युरोपा इंडिया फाउंडेशन नावाची संस्था पण आम्ही स्थापित केली. त्याचे कॉन्फरन्सेस वगैरे होत्या. तर एका कॉन्फरन्समध्ये आम्ही सगळ्यांना लोकांना बोलवायचो. हाडिलबर्गमधून संस्कृतचे प्रोफेसर यायचे सगळ्या ठिकाणी. तिथे एक ग्योटिंगन नावाची एक जागा आहे, ऐकलं असेल तुम्ही लोकांनी. फ्रँकफुर्टच्या जवळच 150-200 किलोमीटर असेल. तर तिथले लायब्ररियन पण आले होते तिथे आमच्या ह्याच्यामध्ये. आणखीन त्यांच्याशी माझी ओळख करून दिली माझ्या बॉसने. आणि म्हटले की हे अमुक आहेत, आणखीन हे मिस्टर नेने, ही इज फ्रॉम बनारस अँड ही इज नोज संस्कृत म्हणून. तर मग असं करून सगळं झालं. मग ते निघून गेले ग्रस्त कुठेतरी सगळ्यांशी बोलण्यामध्ये. त्यानंतर ते थोड्या वेळाने माझ्याकडे आले आणि मला त्यांनी एक इतका विचित्र प्रश्न विचारला. ते म्हणले की यू आर नेने, यू आर फ्रॉम वाराणसी अँड यू आर ए संस्कृतिस्ट, डू यू नो पंडित गोपाल शास्त्री नेने. मी तर अवाक राहून गेलो अगदी की हे काय झालं म्हणून. म्हटलं येस, म्हटलं आय नो बिकॉज ही हॅपन्स टू बी माय फादर, बट व्हॉट अबाउट यू, हाऊ कम यू नो हिम. आणखीन मग ते म्हणले की इन ऑर्डर टू गेट प्रॉपर आन्सर टू दिस क्वेश्चन काइंडली कम टू माय लायब्ररी टुमॉरो. दुसऱ्या दिवशी त्यांच्या लायब्ररीत मी गेलो. आणखीन तिथे बघितलं तर त्यांनी मला संबंध लायब्ररी तिथे हिंडून दाखवली आणि संस्कृतीचं असंख्य पुस्तकं होती. आणि असं एक काशी सेक्शन म्हणून तर गेला होता. काशीचे मोठे मोठे विद्वानांची सगळी तिथे नेने सेक्शन एक होतं. आणि त्या नेने सेक्शनमध्ये मला त्यांनी दाखवलं की अशी पुस्तकं त्याच्यामध्ये होती की जी भारतामध्ये पण अवेलेबल नव्हती म्हणजे त्यावेळेला. तर मी तर असा अवाक राहून गेलो. आणि मग त्यानंतर तो मला म्हटला की यू आस्क येस्टरडे दॅट हाऊ कम यू नो हिम. म्हटलं, तो म्हटला की आय एम टेलिंग यू नाव दॅट पॉसिबली आय नो हिम बेटर दॅन यू, कारण आय नो ऑल हिज बुक्स. म्हणजे इतका समृद्ध असा छान असा अनुभव मला तिथे आला त्या माणसाकडून. आणि त्याचं डेडिकेशन, वाचन, त्याचं संबंध लायब्ररीचं खाऊ त्यांनी ज्याप्रमाणे कंडक्ट सगळं केलं, फारच विचित्र होतं सगळं. म्हणजे इथे वडील पुन्हा एकदा भेटले. हो, ऐकलं नाही काय म्हटलं, एवढ्या सगळ्या प्रवासानंतर पुन्हा एक वर्तुळ पूर्ण झालं. वडिलांपासून सुरू झालेला प्रवास पुन्हा जो इथे आला तो वडिलांपर्यंत आला.
67व्या वर्षी तुम्ही PhD केलीत, हां, त्याविषयी सांगा. ती पण एक गमतीची गोष्ट आहे. म्हणजे मी एक मध्ये सांगायला विसरलो मी, की का सांगितलं माहीत नाही, की मी आपला अभ्यास कधी थांबवला नव्हता. अभ्यास करत होतो. आणखीन तेव्हा ते मी साहित्याचार्य, काव्यतीर्थ 3 विषयात MA वगैरे सगळं करून झालं होतं माझं. आणि PhD राहिलं होतं, ते कधी काही झालं नाही म्हणजे मग. आणि मग मी पुण्याला जेव्हा शेवटी म्हणजे जवळजवळ रिटायरमेंटनंतरच पुण्याला आलो. 65 वर्षाचं वय होतं माझं तेव्हा, 67 वर्षाचं, 65 वर्षाचं. तर तिथे मला कर्करोग झाला. कर्करोगाने पछाडलो. आणखीन हॉस्पिटलमध्ये, आणि ते जरासं कॉम्प्लिकेशन्स झाले होते. तर खूप बरेच दिवस हॉस्पिटलमध्ये राहिलो. आणि मग जेव्हा घरी आलो आणि ते डॉक्टरने सांगितलं की ॲटलिस्ट फॉर 6-7 मंथ्स यू विल नॉट बी मोबाईल म्हणून. तर मी म्हटलं आता माझ्यासारखा माणूस इतकं उपद्रवी तत्व, म्हटलं तर काय करायचं. मग मी ठरवलं मग की ह्या संधीचा फायदा करायचा आणि PhD करायचं म्हणून. मी उज्जैनमध्ये माझा लहान भाऊ सोमनाथ, डॉक्टर सोमनाथ नेने, तो प्रोफेसर होता, हेड ऑफ डिपार्टमेंट होता संस्कृतचाच. मी त्याला फोन केला लागेच की मला हे सगळं आता PhD करायचं आहे. दुसऱ्या दिवशी तो फॉर्मच घेऊन आला सगळा. तो फॉर्म भरला. मग एलिजिबिलिटी म्हणजे किती 50 वर्षापूर्वी काय एलिजिबिलिटी होती माझी मलाच माहीत नव्हती. म्हणजे कुठून मी शेवटची परीक्षा पास केली काही माहीत नव्हतं म्हणजे. मग त्यांनी ते सगळं झालं सगळं ते. आणि मी आपली PhDचं लेखन सुरू केलं. आणखीन 1.5 वर्षामध्ये मी PhD आपली सबमिट केली. 1.5 वर्षामध्ये अक्षरशः. आणि 2008मध्ये, म्हणजे माझं ऑपरेशन 2005ला झालं होतं, 2008मध्ये मी ती PhD मिळवली. आणखीन PhDचा विषय पण जरा थोडा रेअर असा होता. म्हणजे रेअर म्हणजे सगळ्यांना माहीत असणारा विषय संस्कृत साहित्याचाच विषय होता. संस्कृत साहित्यामध्ये आणि आपल्या मराठीमध्ये सुद्धा गद्यकाव्य आणि पद्यकाव्य असतात. तर ह्या दोन्हीमध्ये पण एक काव्य प्रकार आहे. गद्यपद्यमयम काव्यम चंपूरित्य विधीयते. चंपू काव्य म्हणून एक प्रकार आहे. त्याच्यावरती खूप कमी काम झालं होतं. म्हणजे बरीच पुस्तकं मला खूप शोधून मोठ्या मोठ्या लायब्ररीत जाऊन शोधून काढायला लागली. आणि ते सगळं काम मी केलं म्हणजे शेवटी. आणखी ते छान झालं खूप. म्हणजे त्या विषयावरती खूप कमी पुस्तकं, म्हणजे चंपू काव्यावरती खूप कमी जागी लिहिलं गेलं आहे. नॉर्थमध्ये तर जवळजवळ नाहीच आहे. मराठीत 3च पुस्तकं आहेत त्याची. आणखीन दक्षिणेमध्ये मात्र मला प्रचंड ती पुस्तकं लिहिलेली सापडली चंपू काव्यावरती. आणखीन मग मी त्याच्यावरती काम केलं आणि सबमिट केलं. असं झालं ते. डोंगरे संस्कृत साहित्यावर म्हणजे चंपू काव्यावर तुम्ही PhD केली, पण डॉक्टर नारायण डोंगरेंबरोबर तुमचं काही वेगळं काम आहे. हो. त्याविषयी सांगा. म्हणजे काय व्हायचं की आपल्याकडे सगळे म्हणजे वाचनाची पद्धत जी आपल्याकडे होती किंवा ती सगळी अशी, कुठल्याही ग्रंथ घ्यायचा, आणि अनेक ग्रंथ तर घेतलेच गेले नाही त्यामुळे म्हणजे वाचायला. कुठलाही ग्रंथ घ्यायचा आणि त्याची आध्यात्मिक किंवा धार्मिक अशी परिभाषा, त्याची व्याख्या करायची, असं एक धाटणी झाली होती. आणि एक मग आध्यात्मिकतासुद्धा बाजूला राहिली होती. धर्म कसा बसा होता. आणि सगळा जोर इम्फेसिस कर्मकांडावरती येऊन आणखीन थांबलेला होता. आणि कर्मकांड हे चालू होतं खूप. त्याच्याप्रती पण मला खूप मगाही सांगितलं तसं बरं नव्हतं वाटत. म्हणजे काय प्रश्न आहे तुमचा? डॉक्टर नारायण डोंगरेंबरोबरचं काम. तर खरं त्या नारायण डोंगरेंना जेव्हा मी भेटलो तेव्हा माझी विज्ञान निष्ठा, तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे, खरी प्रखर झाली. म्हणजे एक तर त्या चंद्राच्या म्हणजे चंद्र ह्याच्यावर गेला माणूस तेव्हा झाली होती थोडीशी वडिलांच्यामुळे. आणि इथपासून मग अगदी माझी. आणि मी काय केलं, आम्ही लोकांनी, म्हणजे मी नाही, त्या डॉक्टर डोंगरेंचंच म्हणजे डॉक्टर नारायण डोंगरेंबद्दल एका वाक्यात सांगा. नारायण डोंगरे हे बनारसचे खूप मोठे फिजिसिस्ट होते आणि संस्कृतचे पण चांगले जाणकार होते. आणि त्यांची अनेक पुस्तकं आहेत, खूप प्रसिद्ध नाव आहे. म्हणजे आज म्हणजे जुन्या संस्कृत ग्रंथांमधून जे टेक्नॉलॉजी आणखीन सायन्स ह्या विषयावरती जो विचार आज चालू आहे त्याच्यातले ते अग्रणी होते, मूर्धन्य. म्हणजे त्यांच्याबरोबर त्या पद्धतीचं मी काम करत होतो. इथे 1-2 पुस्तकाचा उल्लेख करू. हो. म्हणजे डोंगऱ्यांचं नाव मी घेतलं होतं. त्यांच्याबरोबर मी संस्कृतमध्ये आम्ही लोकांनी एक पुस्तक लिहिलं होतं.
त्या पुस्तकाचं नाव होतं वैशेषिक सिद्धांतानाम गणितीय पद्धत्या विमर्श. म्हणजे वैशेषिक दर्शन आपल्याकडे जे होतं 6 दर्शनांपैकी त्याचे तुम्ही कुठलंही सूत्र जर घेतलं आणि त्याची तुम्ही इंग्रजीमध्ये जर हे केलं तर ते आजच्या फिजिक्सची बरोबर त्याची व्याख्या अशी व्हायची. असं पुस्तक होतं ते. आणि आमची म्हणजे डोंगऱ्यांचं वैशिष्ट्य असं की ते सगळे सिद्धांत म्हणजे जसं फिजिक्समध्ये किंवा गणितामध्ये सांगतात तसं त्याचे सगळे सिद्धांत त्यांनी गणितीय पद्धतीमध्ये मांडले होते. त्यामुळे ते खूप थोड्याशा संक्षेपामध्ये सगळे ते मांडता आले. हे वैशिष्ट्य होतं. नंतर त्याच पुस्तकाच्या वर आधारित आमचं मग फिजिक्स इन एन्शियंट इंडिया असं पुस्तक नॅशनल बुक ट्रस्टने प्रकाशित केलं. हिंदीत झालं, मग ते आता मराठीत पण होत आहे. तिसरं पुस्तक एक अंशबोधिनी नावाचं होतं. ते तर मॅनस्क्रिप्ट घेऊन म्हणजे हस्तलिखितावरूनच जवळजवळ आम्ही ते केलं. तर ते पुस्तक त्या पुस्तकात तर नुसताच सायन्स नाही तर टेक्नॉलॉजी आणि सृष्टीचा निर्माण कसा झाला ह्याचं संबंध वर्णन होतं. आणि ते संबंध वर्णन आता मी खोलात जात नाही. ते संबंध वर्णन आजच्या त्या हान्स स्टेफानीने जे वर्णन केलेलं आहे पृथ्वीचं म्हणजे सृष्टीरचनेचं त्याशी अगदी तंतोतंत जुळणार असं होतं. म्हणजे तर आता आम्ही सगळेच स्थिमित झालो म्हणजे असं. त्याच्यानंतर मग डोंगऱ्यांनी त्याच्यामध्ये काही टूल्स अँड ॲपरेटसेसचे पण सूत्र होती. त्यात त्यांनी एक स्पेक्ट्रोमीटर तयार केला. आणि स्पेक्ट्रोमीटर माहिती आहे आपल्याला जे आपण म्हणजे एस्ट्रल क्लासिफिकेशन आपण करतो तो स्पेक्ट्रोमीटर तयार केला. आणखीन दुसरं एक अलॉय तयार केला, धातू मिश्रण. आणि हे सगळं त्यांनी काम लॅबोरेटरीमध्ये जमशेदपूरच्या लॅबोरेटरीमध्ये केलं. अर्थात स्पेक्ट्रोमीटर BHUमध्ये केलं बनारसमध्ये. आणि त्याला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची रिकग्निशन आहे. त्या सगळ्याचा अहवाल JHS म्हणजे इंडियन जर्नल ऑफ हिस्ट्री ऑफ सायन्समध्ये सगळं त्याचा अहवाल प्रसिद्ध झालेला आहे. डोंगऱ्यानं त्याच्याबद्दल देवकरण पुरस्कार पण मिळाला आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियातर्फे. म्हणजे असं सगळं ते मान्य असं ते काम सगळं झालं होतं. तर त्यानंतरचं पुस्तक एक कात्यायनी स्वरूप होतं जे मी स्वतःच लिहिलं होतं. म्हणजे आणि ते नॅशनल मॅनस्क्रिप्ट मिशन दिल्लीमध्ये आहे त्यांनी पब्लिश केलं. त्या पुस्तकामध्ये मी जुन्या सगळ्या गणिताचा आढावा घेतला होता. आणखीन तो अगदी एक वेगळा विषय कात्यायनी शुल्बसूत्र म्हणजे शुल्बसूत्रावरती माझं काम होतं. ते अगदी वेळ तर तशी एक 3-4 पुस्तकं ती होती. आणि हिंदीमध्ये तर ICCIDDचं ह्यांनी नाव घेतलं म्हणजे ते आयोडीन डेफिशियन्सी डिसऑर्डर म्हणजे माझा विषय नाही तो. त्या पुस्तकाचं 1000 पानाचं पुस्तक ते मला तरी सांगितलं 500 पानाचं करा. ते मी म्हणजे रिरायटिंगच पुस्तक होतं ते केलं. म्हणजे इंग्रजीतून हिंदीमध्ये. इंग्रजीतून हिंदीमध्ये हो. आणखीन मग त्याचं अशा एक पुस्तकाचा उल्लेख आणखीन करतो कारण ते जरा इंटरेस्टिंग वाटतंय मला की लाल बहादूर शास्त्रीवरती एक पुस्तक मला कोणीतरी म्हणजे त्या SP श्रीवास्तव म्हणून होते त्यांनी मला सांगितलं की आप इसकी हिंदी कीजिए. आणि ते 1000 पानाचं पुस्तक होतं. ते ऑक्सफोर्डनी पब्लिश केलं होतं. पण ते म्हणले 1000 पानाचं पुस्तक हल्ली कोणी विकत घेत नाही, ह्याला पण तुम्ही ॲब्रिज करा. मग ते पण मी 500 पानामध्ये केलं म्हणजे रिरायटिंगच केलं सगळं पुस्तकाचं. आणि ते पुस्तक तयार झालं. आणि ते पुस्तकाचं उद्घाटन म्हणजे अनावरण आणि प्रकाशन ज्याला म्हणतात इथे ते कोणी केलं असेल? पंतप्रधान वाजपेयींच्या हस्ते त्याचं अनावरण झालं. आणि ते प्राईम मिनिस्टर हाऊसमध्ये एक गंमत सांगतोय म्हणून जरा पुढे आणि जातोय की त्या हाऊसमध्ये सगळं असे सगळे पुढे सगळे असे मिनिस्टर्स सगळे मोठे मोठे अधिकारी IAS ऑफिसर वगैरे सगळे बसले होते. खूप संबंध फार खचाखच असा भरलेला होता अगदी. आणखीन मी बसलो होतो पुढच्या जवळीमध्ये मी पण बसलो होतो. तर ते वाजपेयी अशा विंगच्या असं बाजूनी म्हणजे हॉलमध्ये म्हणजे स्टेजची विंग नाही हॉलमध्ये एका दारातून असे आले असे उभे राहिले. आणि त्याने म्हटले की नेने जी कहाँ है और उनके बैठने की क्या व्यवस्था है म्हणून. आता हे फार विचित्र मला वाटलं की असं ह्यांनी एकदम असं सगळ्यांसमोर जाहीरपणे विचारणं. पण एनिवे म्हणजे त्याचं उत्तर आपण नंतर आपल्याला मिळेल. तर मग ते SP श्रीवास्तव म्हणजे ज्यांचं पुस्तक होतं ते इंग्रजीमध्ये ते आले नाही सर देने जी की व्यवस्था स्टेज पर ही आपके बगल में की है. झालं म्हणजे ते सगळं काम सुरू झालं. तिथे
कुठल्याही सभेची कार्यसूची असते, एजेंडा. तर त्या कार्यसूचीमध्ये त्यांनी बघितलं की सगळ्यांची भाषणं होती, प्रास्ताविक मग अटल बिहारी वाजपेयी, आणखी मग पुस्तकाबद्दल नेनेजी. तर तिथे 2.5 मिनटं असं लिहिलं होतं, बाकी सगळ्या ठिकाणी 10 मिनटं 15 मिनटं, तर मी फक्त 2.5 मिनटं बोलायचं असं होतं तिथे. त्यांनी त्या SP श्रीवास्तवकडे बघितलं की ये क्या चक्कर है. मला म्हणले की आपको कम से कम 15 मिनट बोलना है, आपकी किताब आहे. म्हणजे हे 2 प्रसंग मला त्यांचे इतके छान समृद्ध करणारे असे वाटले की किती संवेदनशील ते होते. त्यानंतर गंमत आणखीन आहे म्हणजे की मग ती मीटिंग संपल्यानंतर मग मागच्या लॉनमध्ये जेवणाची व्यवस्था होती, तिथे आम्ही गेलो आणि तिथे जाऊन मग त्यांना जाऊन भेटलो. मी एक पुस्तक माझ्याकडे होतं, म्हटलं जरा इस पर आप अपने आशीर्वाद लिख दीजिए म्हणून. मग त्यांनी त्याच्यावरती छान असं लिहिलं, सही वगैरे केली. ते पुस्तक आहे माझ्याकडे आणि सगळ्याच्या फोटोग्राफी वगैरे झालेली, सगळी संबंध ही घटना संबंध राष्ट्रामध्ये रिपोर्टिंग झालेलं आहे याचं. मग तिथे त्यांनी मला विचारलं की म्हणजे जरा ऑथरशी बोलायचं म्हणून त्यांनी विचारलं की कहाँ करणे वाले. मी सांगितलं बनारस. आणि त्यांना ते काशी विश्वनाथ मंदिर टेम्पल हे ती घटना त्यांना लक्षात होती. म्हणले अच्छा गोपाल शास्त्री ने तो उसमें थे वगैरे असं काहीतरी. नंतर मी त्यांना असा एक प्रश्न विचारला कि सर आप जब हॉल में आए तो आपने ये क्यों पूछा कि नैने जी को कहाँ बैठाया है, नैने जी कहाँ है. तो म्हणला आपने एकदम ठीक कहा. त्याच्यावर ते काय म्हणले असतील, ते म्हणले कि ये सब जो बाबू लोग हैं, बड़े बड़े ऑफिसर सब, ये सब अंग्रेजी दाँ हैं सब. ये सब अंग्रेजी वालों को जो है वो आगे आगे ऐसे बैठा देते हैं और हिंदी वालों की उपेक्षा कर देते हैं. हे त्यांचं उत्तर होतं. म्हणजे मला असं इतकं बरं वाटलं, इतका संवेदनशील त्यांचा स्वभाव. ही एक छान समृद्ध करणारी परत एक घटना होती. एकदा गप्पा मारता मारता तुम्ही म्हटला होता भारतीय संस्कृतीच्या इतिहासातलं न लिहिलं गेलेलं पान. हो, म्हणजे जेव्हा आम्ही फिजिक्सच्या ह्याच्यामध्ये काम करत होतो, म्हणजे वैशेषिक दर्शन, म्हणजे वैश्विक दर्शन हे कसं आधुनिक फिजिक्सचं पुस्तक आहे, आधुनिक भौतिकशास्त्राचं, अशा तऱ्हेची आमची सगळी मांडणी होती. तर त्यावेळेला आम्ही खूप रिसर्च इकडे तिकडे केल्या. आणखीन आता वैशेषिक शास्त्रावरती किंवा त्याच्या आधी पण जे सांस्कृतिक संकल्पना, आपल्या वैज्ञानिक संकल्पना आल्या होत्या आपल्या जुन्या शास्त्रांमधून, त्याच्याबद्दलचं काय कुठे काही उल्लेख झाला आहे का, कोणी त्याची काही नोंद घेतली आहे का म्हणून आम्ही अनेक पुस्तकं चाळत होतो. तेव्हा आम्ही केतकरांचा ज्ञानकोश पण बघितला आणि त्या ज्ञानकोशमध्ये भौतिकशास्त्र ह्या प्रवेशिकेमध्ये असं लिहिलं होतं की हे एक न लिहिलेलं पान आहे, असं त्या म्हणजे भारतीय फिजिक्सच्याबद्दल असं लिहिलं होतं. आणखीन मग ते मेन स्ट्रीम फिजिक्सचं वर्णन असं करत गेले. म्हणजे कोणी काही प्रयत्नच केला नव्हता की एवढे विषय आपल्याकडे आहे त्याच्यावरती काही रिसर्च न करता आणखीन अशा तऱ्हेचं विधान. म्हणजे असं खूप अनागोंदी अशी खूप आपल्या ज्ञान क्षेत्रामध्ये अशी खूप झालेली आहे, काही काम न करून सुद्धा. आणि ह्याच्यामध्ये म्हणजे आपल्या लोकांची पण खूप चूक आहे. मी ह्या गोष्टीत विश्वास नाही करत की सगळे आक्रमणं झाली, हे झालं ते झालं, पुस्तकं गेली, पांडुलिपी गेली वगैरे. आपण पण खूप गाफील राहिलो असं माझं मत आहे. म्हणजे आपण थोडंसं मी माझ्या बनारससारख्या जागी मी समजा होतो, माझे वडील होते, वडिलांनी का नाही केलं ते काम. त्यांना कोणी बनारस अशी जागा होती जिथे मुघल आणखी इंग्रज पोचूच शकत नव्हते म्हणजे लवकर, तर तिथे ते करू शकले असते. अशा अनेक ठिकाणी पुण्यामध्ये काही लोकांनी केलेलं आहे खरं म्हणजे. तेव्हा चांगली कामं पुण्यात झालेली आहेत. तर सगळाच दोष दुसऱ्यावर म्हणून आणखीन आपण नामानिराळे होणं हे पण योग्य नाही मला वाटत. म्हणजे सध्या हे सगळं तुमचं ऐकल्यावर एक वाटतं की संस्कृत भाषा ही आता अस्तंगत होतीये की काय, अशी एक परिस्थिती निर्माण झाली आहे. असं असताना संस्कृत भाषेचा सध्याच्या काळातला रिलिव्हन्स काय, या संस्कृत भाषेचं सध्याच्या काळात काय महत्त्व आहे, का शिकावी? मी मगाही सांगितलं तसं एक छोटंसं आणखीन प्रसंग सांगून आणखीन मग तुमच्या प्रश्नावर येतो. म्हणजे ह्या प्रसंगावरून संस्कृत भाषेचे पंडित न असतानाही त्याचा मानसन्मान कसा करतात ह्याचं उदाहरण आहे. हे नुकतंच 2 वर्षापूर्वीचं उदाहरण आहे.
इथे प्रभात रोडला एक स्वरूप हॉटेल आहे. त्या स्वरूप हॉटेलमध्ये मी गेलो होतो. आमच्या काहीतरी ओस्टोमी असोसिएशन ऑफ इंडियाची मीटिंग होती. मी त्याचा सिनियर सदस्य होतो आणि तिथे आतमध्ये काहीतरी काम वगैरे करताना मीटिंग झाली, म्हणजे मीटिंग चालू होती आणि मी काही कारणामुळे 2-3दा असं आत बाहेर असं केलं. बाहेरच्या हॉलमध्ये सोफ्यावरती विक्रम गोखले बसलेले होते, प्रसिद्ध नट. आणि आमची मीटिंग संपली आतमध्ये. मग त्यानंतर माझे एक सहकारी होते, ते म्हणले चलिए आपको विक्रम गोखले से मिला देते म्हणून. म्हटलं विक्रम गोखलेला कशाला आपण त्रास द्यायचा. म्हटलं ते खूप ऑलरेडी इतके व्यस्त, इतके बिझी असतात, तर मी आणखीन जाऊन त्यांच्या वेळ कशाला खायचा. म्हणून मी म्हटलं नाही. तो म्हणला नाही आपसे मिलकर बहुत खुश होंगे वो. तर मी मग तिथे आलो. मग त्यांनी ओळख करून दिली की हे नेने आहेत, आणखीन संस्कृतज्ञ आहेत आणि पुणे विद्यापीठामध्ये शिक्षक आहेत म्हणून. बिलीव मी, विक्रम गोखले गप्पा मारत होते, उठून उभे राहिले. माझ्याशी त्यांनी हस्तांदोलन केलं आणि मला त्यांनी एक खूप खोचक प्रश्न असा विचारला. ते म्हणले तुम्ही 3दा आता इकडून तिकडे असं केलं, माझ्याशी का नाही बोललात तुम्ही. मी त्यांना सांगितलं, त्यांना तेच सांगितलं जे आपल्या सहकार्याला सांगितलं होतं की नाही तुम्ही लोक म्हटलं खूप बिझी असतात, तुमचे एवढे फॅन सगळे, तुमची कामं एवढी असतात, तुम्ही त्याच्यामध्ये आणखीन मी कशाला आपलं लफडायचे हे करू, तुम्हाला आणखीन डिस्टर्ब करू. तर त्यांचं ते पुढचं वाक्य फार सूचक आहे. ते म्हणले की हे बघा, ज्यांना आम्हाला भेटावंसं वाटतं ते आमच्याकडे नाही आहेत. हे त्यांचं वाक्य फार सूचक वाक्य. म्हणजे संस्कृतच्यामुळेच झालं असं मी समजतो. म्हणजे संस्कृताच्या प्रती लोकांची भावना आदरपूर्वक आहे असं मला तरी अनुभव अनेकदा आलेले आहेत. आणखी त्याची प्रासंगिकता तुम्ही विचारली, तर प्रासंगिकताबद्दल मी असं सांगेन तुम्हाला की आत्ता सगळ्या शोध म्हणजे ओल्ड स्क्रिप्चर्सचं जे आम्ही रिसर्च करून जे सगळं सांगितलेलं आहे, तर त्याच्यामध्ये अंशुबोधी नावाच्या ग्रंथामध्ये 25-30 असे मनस्क्रिप्टची नावं आहेत की जी मनस्क्रिप्टची जो कोणी संशोधन केलं तर जो आलाय ह्याने तयार केला डोंगऱ्या, त्याच्यापेक्षा सुद्धा समृद्ध पुढच्या तऱ्हेचं सायन्स पण पुढे येऊ शकतं असं डोंगऱ्यांची भावना होती. म्हणजे अगदी पक्की. त्यासाठी आणि त्या अर्थाने म्हणजे आज सुद्धा आणखी तुम्ही तुमच्याकडे शेवटी तुम्ही संस्कृत का नाही शिकणार. म्हणजे तुमची हिस्ट्री तुम्हाला हिस्ट्रीला कट ऑफ करून तुम्ही आपली संस्कृती का राहताय. म्हणजे संस्कृत शेवटी घरामध्ये तुम्ही लग्न म्हणजे सुद्धा अजून जे होतात त्यात संस्कृतचा प्रयोग होतोच ना. म्हणजे तर त्याला मृतभाषा तुम्ही कशाला म्हणताय. आणखीन अशा तऱ्हेने खूप त्याचे प्रासंगिकता आहे असं मला वाटतं. म्हणजे वैदिक कुटुंबातून सुरू झालेला तुमचा प्रवास वेगवेगळ्या विचारधारांमधनं गेला. आयुष्याच्या या टप्प्यावर तुम्हाला सगळ्यात जवळची वाटते अशी विचारधारा कुठली. मी मगाशी सांगितलंच आहे की परंपरा, एक गोष्ट आणखी नमूद करतो की परंपरा ही फार मजबूत असते. म्हणजे परंपरेला नीट समजून त्याचा विरोध जर केला तर पुढे जीवनामध्ये खूप माणूस सबळ असा होतो, असा माझा अनुभव आहे. तर परंपरा, नंतर सर्वोदय, समाजवाद, CPI, CPIM, CPIML असा सगळा प्रवास केल्यानंतर आणि मग मी शेवटी सांगितलंच की मानवतावाद, आणखी ह्युमॅनिझम, विनोबांच्या शब्दात सांगायचं तर साम्ययोग. तर अशा ह्या विचारावरती मी आलो आणि शेवटी असं झालं की ह्या सगळ्याचीच काही गरज नाही आहे. म्हणजे माणसाने आपला विचार आपण ठरवायचा की अरे आपण चांगलंच व्हायचं, मग कोणी सांगितलं म्हणून चांगलं कशाला व्हायचं, स्वतःहूनच चांगलं व्हायचं ना. तर अशा तऱ्हेने मी तो विचार करून शेवटी मानवतावाद म्हणजे मी एक माणूस म्हणून दुसऱ्या माणसाशी कसा वागतोय, मी घरामध्ये आपल्या बायकोला आज किती भांडण केलं ते सगळं कमी करावं वगैरे असं, किंवा तत्सम म्हणजे अशा गोष्टी चांगला माणूस होण्याच्या दृष्टीने काहीतरी करता आलं तर फार बरं. ह्या निर्णयाप्रत मी पोचलो. आणि सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः हे आपलं जे ब्रीद वाक्य आहे आणि ज्ञानेश्वराचं विश्वस्वधर्म सूर्य पाहो, ह्या विचारावरती मी ठाम झालो. म्हणजे क्या बात आहे. रॅपिड फायर राऊंड तुमच्यासाठी एक आहे. तुमच्या आयुष्यातला सर्वात जास्त आनंदाचा प्रसंग कुठला.
मी कलकत्त्याला होतो शिक्षक म्हणून आणि बनारसमध्ये इकडे माझ्या 2 बहिणीची लग्न ठरली होती आणि पैशाची ददात तर होतीच, सुरुवातीपासून सांगितलंच मी. तर मी कलकत्त्याहून माझे मित्र त्यावेळेला केसेस वगैरे चालू होते, म्हणजे माझ्याकडे तिथे पैसे होते असं नाही आहे. तर त्या लोकांना सांगितलं होतं की कुछ पैसे का इंतजाम करके मुझे आप भेजना यहाँ. तर मग त्यांनी 7-8 हजार रुपये एकत्र करून त्यावेळेला त्या LICची काहीतरी एक पॅकेट यायचं, म्हणजे इन्शुअर्ड पॅकेट, त्यातच पैसे घालून ते माझ्या घरी आलं आणि ते मी हातात घेतलं, आणखीन वडिलांच्या हातात दिलं. तर त्यावेळेत वडिलांच्या डोळ्यामध्ये जी चमक मी बघितली आणि त्यांच्या चेहऱ्यावरती जो भाव बघितला, तो माझ्या जीवनातला सगळ्यात जास्त आनंदाचा क्षण आहे असं मानतो मी. छान. संस्कृतमधनं तुमचं शिक्षण झालं, हिंदी वातावरणात वाढलात, इंग्रजी पुस्तकांचं संपादन केलं, पुढे जर्मनीला गेलात, त्यामुळे जर्मन भाषेशी संबंध आला, पाली भाषाही तुम्ही शिकलात आणि पंजाबी, बंगाली याही भाषा जवळच्या आहेत. तुमच्या हृदयाच्या सगळ्यात जवळ असणारी भाषा कुठली? हो, म्हणजे एक छोटीशी गोष्ट, गंमत म्हणून एक गोष्ट सांगतो आणि मग तुमच्या उत्तर देतो. म्हणजे बनारसमध्ये असताना आम्ही कुठली भाषा बोलत होतो असं जर कोणी मला विचारलं तर मी म्हणेन की आम्ही, कारण घरात मराठी होती पण आम्ही मराठी हिंदीत बोलायचो असं म्हणेन. म्हणजे मुंगफली बेचून राहायला खरीदून घे. तर अशा तऱ्हेचं हिंदी भाषा होती, त्यात खूप मजा यायची. म्हणजे आणि एक इथे थोडीशी असं सांगतो की ह्या म्हणजे भाषा वैज्ञानिक दृष्टीने, भाषाशास्त्राच्या दृष्टीने की हे सांगत की मुंगफली बेचून राहायला खरीदून घे, तो मुंगफली म्हणजे तो आणि खरीदून घे. तर तो आणि घे हे क्रियापदं जी आहेत तर सब्जेक्ट आणखीन प्रेडिकेट. आता प्रश्न असतो वाक्यबोधरीचा. वाक्यबोधरी तुम्ही त्या जागी राहू लागलात किंवा शिक्षण केलं तर भरता येते. म्हणजे आणि वाक्यरचना बहुतेक आपल्याकडे सगळ्या भाषांच्या सारख्याच आहेत, म्हणजे मराठी आणि हिंदीची तर एकच आहे, अगदी काही प्रश्नच नाही आहे. तर असं सगळं हिंदीचं सांगितली. म्हणजे बंगाली तर थोडं अगदी यायचं मला, म्हणजे तिथे राहिल्यामुळे. पंजाबीचा मी ते भाषा वैज्ञानिक शोध केला होता. म्हणजे पंजाबी भाषेबद्दल लोक म्हणतात की फार विकृत भाषा आहे. पंजाबी भाषेबद्दल तर असं आहे की कुठलाही शब्द तुम्ही जो अरबी फारसीचा नाही आहे तो तुम्ही यू कॅन ट्रेस इट टू संस्कृत. असं वेख बघा अशी खूप शब्द आहेत असे. तर पण ह्या सगळ्या ह्याच्यातून शेवटी मला संस्कृताचंच प्रेम वाटतं, कारण संस्कृत भाषेने मला इतकं काही दिलेलं आहे. आता आज मी इथे बसले तो पण त्याचमुळे बसलेलो आहे आणि त्यामुळे संस्कृत भाषेच्या प्रती जास्त प्रेम आहे. आवडता पेहराव कुठला? आवडता पोशाख कुठला तुमचा? आवडता म्हणजे मी अनेक सगळे तऱ्हेचे पोशाख केले, म्हणजे मी सगळं घालतो मी. पण विनोबांच्याकडे जेव्हा गेलो तेव्हा खादी घालायला लागलो आणि नंतर मग खादी मी शौकेने घाललो. म्हणजे अलीगडी पायजामा आणि कुर्ता खादीचा हा आजसुद्धा घालून आलो आहे. म्हणजे हे माझं सगळ्यात आवडतं परिधान आहे. गोल्डन पिरियड ऑफ माय लाईफ. गोल्डन पिरियड ऑफ माय लाईफ, हां, म्हणजे काही वादच नाही ह्याच्याबद्दल. दोज टर्ब्युलंट 8 years इन कॅलकटा. ओके, दोज वेअर द गोल्डन पिरियड. हो, म्हणजे कलकत्त्याचे जे विक्षोभक आणखीन असे दरारा जीवनाला असे आक्रमक असे जे वर्ष होती, तीच माझ्या जीवनातली गोल्डन पिरियड होती. आक्रमक वर्ष ही गोल्डन पिरियड्स होती. हे मला वाटतं सरांच्या स्वभावाशी खूप मिळतं जुळतंय, नाही का? शाकाहार की मांसाहार? आता तर मी शाकाहारच करतो. लहानपणी पण शाकाहारच करत होतो. मध्ये केव्हा तरी जर्मनी वगैरे असताना कधी कुठेतरी मांसाहार केला असेल. म्हणजे पण आवडीने मी शाकाहारी आहे, म्हणजे मांसाहारी नाही. आवडतं शहर? आवडतं शहर म्हणजे सगळं फ्रँकफर्ट, बनारस, दिल्ली, मुंबई, कलकत्ता अशा सगळ्याची यात्रा वगैरे केल्यानंतर शेवटी पुण्यात आलो. आणखीन मला असं वाटतं की पुण्याचं जे वैविध्य आहे, म्हणजे इथे खूप वेगळ्या तऱ्हेचं वेगळं बोलणारी माणसं पण आहेत, पण एकीकडे खूप उच्च दर्जाचं बौद्धिक हे पण दिसतं, अभिरुची संपन्न. हां, म्हणजे मला असं वाटतं की
पुणे जिथे काय उणे हे शेवटी मला वाटतं. गेला 1.5 तास सरांशी आपण गप्पा मारतोय आणि त्यांचा सगळा प्रवास आपण ह्या मुलाखतीमध्ये उलगडला. आयुष्यातल्या खूप गमतीदार गोष्टींची गुंफण त्यांच्या या बोलण्यातनं जाणवली. यामध्ये सामाजिक धारणा काय असतात, सामाजिक परिस्थिती काय असते याचा पण आपल्याला एक अंदाज आला. त्या काळातला म्हणजे साधारण 70 ते 80 वर्षाचा हा कालखंड आहे. तर त्यावेळच्या धारणा समाजातल्या आणि त्यानुसार घडलेले गमतीदार प्रसंग. बाबा वाक्यम प्रमाणम असा तो काळ होता आणि अशा वातावरणात सरांचा जन्म झाला, लहानाचे मोठे झाले. पण परंपरेला प्रश्न विचारण्याचं धारिष्ट्य त्यांनी दाखवलं. कारण असं असतं ना की जेव्हा तुम्ही एका विशिष्ट परंपरेत संस्कृतीत वाढता तेव्हा त्याचं अनुसरण करणं हे खूप सोपं असतं, ती पटो किंवा न पटो. पण जेव्हा तुम्ही प्रश्न विचारता तेव्हा तुम्हाला स्वतःला वेगळा विचार करायला लागतो आणि प्रवाहाच्या विरुद्ध जायला लागतं. म्हणजे वडिलांचा त्यांच्यावर पगडा होता, पण वडील एवढे मोठे धर्मशास्त्री असताना, समाजातली प्रतिष्ठित व्यक्ती असताना सुद्धा त्यांच्या विचारांची संपूर्ण शहानिशा सरांनी केली आणि सद्सद विवेकबुद्धीच्या आधारावर काही गोष्टी स्वीकारल्या, काही त्यागल्या. वडिलांपासून सुरू झालेलं त्यांचं हे विचारांचं वर्तुळ शेवटी मात्र त्यांच्याच इथे येऊन थांबलं असं म्हणायला हरकत नाही. संस्कृत भाषा, सर कारण संस्कृत भाषेचे पंडित आहेत, तज्ज्ञ आहेत. संस्कृत भाषा आणि त्याचा रिलिव्हन्स आजच्या काळात काय आहे? मला असं वाटतं की संस्कृत भाषा हे विज्ञानाचं माध्यम आहे. कारण ती भाषा आली तर वेगवेगळी शास्त्र समजायला तुम्हाला मदत होते. आपल्याकडे एक शब्द वापरला जातो ते म्हणजे छद्मविज्ञान. कारण हल्ली असं पण सांगणाऱ्या, असं म्हणणाऱ्या लोकांची मांदियाळी आहे की आमच्याकडे सगळंच होतं, पुष्पक विमान आम्हीच काढलं, आमच्याकडे हा सिद्धांत होता, भारतीयांनी हे आधीच करून टाकलं. आणि त्यामुळे दुसरा वर्ग जो आहे तो म्हणतो की हे सगळं छद्मविज्ञान आहे, प्राचीन शास्त्र आहे, सुडो सायन्स ज्याला म्हणतात ते. एके ठिकाणी मी वाचलं होतं छद्मविज्ञान म्हणजे काय, त्याची व्याख्या काय. तर ॲक्च्युअली विज्ञान नसताना, एखादी गोष्ट वैज्ञानिक नसताना त्याला वैज्ञानिकतेचा मुलामा द्यायचा आणि ती गोष्ट पुढे आणायची, याला छद्मविज्ञान म्हणलं जातं. छद्मविज्ञानाची काही लक्षणं पण आहेत. याच्यामध्ये फसवाफसवी करणं, म्हणजे एखाद्या गोष्टीची विज्ञानाचा मुलामा देऊन फसवणूक करणं किंवा ते वैज्ञानिक आहे असं भासवणं, किंवा काही गोष्टींचा को एक्झिस्टन्स असेल, सहसंबंध असेल तर त्यामध्ये गरज नसताना कार्यकारण भाव आहे असं दाखवणं, हे छद्मविज्ञानाचं लक्षण आहे. अजून काय आहे तर मुळात जी गोष्ट, जो पुरावा सोयीस्कर नाही एखाद्या सिद्धांताला, तो पुरावाच नाकारणं, हे छद्मविज्ञान आहे. छद्मविज्ञानाची एवढी सगळी लक्षणं असताना भारतीय शास्त्र त्या छद्मविज्ञान या व्याख्येत बसतं का हे सांगण्याची, हे बघण्याची, हे तपासून पाहण्याची गरज आहे. आणि त्यासाठी संस्कृतचा अभ्यास महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. कारण जी व्यक्ती संस्कृतचा अभ्यास करून मुळापासून एखादा ग्रंथ किंवा एखादं शास्त्र अभ्यासते, खोलात शिरते, तेव्हा ती वाटेल तशी टोकाची विधानं करत नाही. एकेका ग्रंथावर 10-10, 15-15 भाष्यकारांनी संस्कृत कॉमेंटरीज लिहिलेल्या आहेत, ज्याला आपण सटीक म्हणतो. एका विषयावर, एका पुस्तकावर 10-15 क्रिटिकल कॉमेंटरीज जर अवेलेबल असतील तर त्याचा अर्थ तर्क, प्रत्यक्ष आणि अनुमान या वेगवेगळ्या गोष्टींच्या, प्रमाणांच्या आधारावर ते शास्त्र सिद्ध केलेलं असतं आणि ते छद्मविज्ञान असू शकत नाही. पण त्यासाठी, ते जाणून घेण्यासाठी संस्कृत भाषा आपल्याला यायला पाहिजे, मुळातनं ती शिकायला पाहिजे, तरच आपण त्या शास्त्रापर्यंत पोहोचू शकतो. मला वाटतं संस्कृतचा हा रिलिव्हन्स पण एक आयुर्वेदाची विद्यार्थिनी म्हणून मला जाणवतं. एक वाक्य बोलू का? जरूर सर, जरूर. संस्कृतबद्दल तुम्ही जे बोललात, हां, तर संस्कृताबद्दल आपण संस्कृतवाले माणसांनी पण प्रत्येक माणसाचं जे बोललेलं जे आहे
दॅट हॅज टू बी टेकन विथ अ पिंच ऑफ सॉल्ट. कारण प्रत्येक आपल्याकडे सगळं आहे वगैरे सांगण्याची मंडळी अशी खूप आहेत, म्हणजे तुम्ही जसं म्हणलात तसं. तर तिथे विवेकबुद्धी वापरून आपली म्हणजे सोनं आपलं जुनं ते सोनं असं ह्या मताचा मी नाही आहे. पण जे काही झालेलं आहे, रास्त काम झालेलं आहे, त्याचा रास्त अभिमान बाळगावा असंच माझं मत आहे. अगदी खरं आहे. आणि मुळात मला दीपाताईंचं पण मी पुस्तक वाचलं, वेगवेगळ्या शास्त्रज्ञांवर गणितावर वगैरे लिहिलेलं. गणिती म्हणून एक पुस्तक आहे. जगभरातला इतिहास असं सांगतो की विज्ञान आणि गणिताला जगभरातल्या धर्मसंस्थांकडनं विरोध झालेला आहे. पण भारतीय जे धर्मशास्त्र आहे त्या धर्मशास्त्रातच विज्ञान आणि गणिताचा अंतर्भाव आहे हे आपल्याला जाणवतं. आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये रसशास्त्राचा उल्लेख केला आहे. त्यात पारदाचा औषधी गुणधर्माचं महत्त्व त्यांनी सांगितलं आहे. किंवा हिरा, डायमंड, द हार्डेस्ट सबस्टन्स ऑन द अर्थ, तो ढेकणाबरोबर जर घोटला, खाल्ला तर त्याचा भुगा होतो. हे जे विज्ञान आहे हे आम्हाला धर्मशास्त्रांनी दिलेलं आहे. आणि ह्याच्यासाठी ह्या शास्त्रांचा बारकाईनी आणि वस्तुनिष्ठ अभ्यास करणं हे खूप आवश्यक आहे. आज मला हे प्रकर्षाने जाणवलं, सरांच्या बोलण्यातनं पण हे दिसलं. आधुनिक विज्ञानाचा जर टॉर्चलाईट आपण घेतला तर संस्कृत श्लोकांमधल्या काही न उलगडलेल्या गोष्टी आहेत त्या समोर यायला लागतात. कारण त्या सूत्ररूपात असतात, तुम्हाला इन बिटवीन द लाईन्स वाचायला लागतं. पण त्याला आधुनिक शास्त्राचा टॉर्चलाईट हा निश्चित मदत करतो. आणि आयुर्वेद हे त्याचं उत्तम उदाहरण आहे असं मी आवर्जून सांगेन. डॉक्टर नेनेंनी आणि डॉक्टर डोंगरेंनी एक कोलॅबरेटिव्ह वर्क केलेलं आहे. डॉक्टर डोंगरे हे फिजिसिस्ट होते. शशिकांत शुक्ल, डॉक्टर डोंगरे आणि नेने सर यांनी एक कोलॅबरेटिव्ह वर्क केलेले आहेत. नेने सर संस्कृतचे प्राध्यापक होते. डॉक्टर डोंगरे हे भौतिकशास्त्राचे प्राध्यापक होते किंवा ते शास्त्रज्ञ होते. शशिकांत शुक्लही तसेच होते. या कोलॅबरेटिव्ह वर्कमधनं काहीतरी एक नवीन गोष्टी ज्या पुढे आलेल्या आहेत, ज्या गोष्टींचा उलगडा झालेला आहे, तशा प्रकारचं काम आज होण्याची गरज आहे. तरच त्या शास्त्रामधली संस्कृत भाषेत उपलब्ध असलेल्या विज्ञानातली वस्तुनिष्ठता ही आपल्यापर्यंत पोहोचेल. मुळात आपण जेव्हा म्हणतो आमच्याकडे सगळं होतं, तर त्याचाच अभिमान आपण किती दिवस बाळगणार आहोत. जर आपण म्हणतो की आमच्याकडे हे होतं ते होतं, तर मग ते पुढे का गेलं नाही याची जबाबदारी आपण स्वीकारणं आधी गरजेचं आहे अभिमान बाळगण्यापेक्षा. आणि ते कुठे आहे, अगदी खरं आहे. त्यामुळे पण ह्या गोष्टीमुळे संस्कृत भाषेपासून आपण घेतलेली फारकत हे पण एक खूप मोठं कारण त्याच्या मागे आहे. अंधानुकरण न करता निरक्षीर विवेक जागरूक ठेवून सरांचा हा सगळा प्रवास झाला. एका संस्कृत दशग्रंथी ब्राह्मणाच्या घरात जन्माला आलेले डॉक्टर नेने संपूर्ण जगभर प्रवास करून, संपूर्ण वेगवेगळ्या विषयांमध्ये मुसाफिरी करून एका विशिष्ट टप्प्यावर आले. त्यांचं जे आज म्हणणं आहे मला या दृष्टीने महत्त्वाचं वाटतं की सगळा अनुभव घेऊन सगळ्या विचारधारांमधनं जाऊन एका विशिष्ट विचारधारेपर्यंत ते अनुभवांती पोचलेले आहेत. त्यातनं आपल्याला खूप काही शिकायला मिळणार आहे. आणि त्यासाठी आजची मुलाखत मला ही खूप महत्त्वाची वाटते. कारण या सगळ्या गोष्टींचं एक अनुभवसिद्ध वस्तुनिष्ठ असं डॉक्युमेंटेशन सरांच्या या प्रवासामध्ये आहे. सर खूप धन्यवाद. आज आम्हाला खूप मजा आली तुमच्याशी गप्पा मारताना. धन्यवाद तुम्हाला. आणखीन ह्या वेदकट्ट्याच्या आयोजकांना खरं आहेत सगळ्यांनी मला संधी दिली त्यासाठी. आज सगळ्या उपस्थितांचे पण मी आभार मानते. तुमच्या उपस्थितीमुळे आज मजा आली गप्पा मारायला. सगळ्यांना धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्याच अशा वेदकट्ट्यावर.